प्रेज़ लॉर्ड। जल्दी से लिए आने वाला प्रभु यीशु मसीह की आदि पवित्र नाम में सब पवित्र लोगों में चरण देता हूँ। लवकरात लवकर येणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु ने इस पुनरुत्थान के दिन में प्रभु के वचन से हमें सीखने के लिए प्रभु ने अवसर दिया। या पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये प्रभूने आपल्याला त्याच्यापासून शिकण्याकरता संधी दिली। मैं हर एक पवित्र लोगों से एक बहुत नम्र विनती करता हूँ, बहुत प्रार्थना के साथ रहना। आणि प्रत्येक पवित्र भक्ताला खूप नम्र विनंती करतो की खूप प्रार्थनेपूर्वक राहा, क्योंकि प्रभु ने एक बहुत गहरा संदेश जो खास करके आज के समय के लिए चाहिए उसके अनुसार प्रभु ने मुझे दिया है। आणि एक खूप विशेष असा संदेश जो आजच्या या पिढी करता किंवा आजच्या ह्या वेळेकरता पाहिजे तो प्रभूने मला दिला। इसलिए मैं आग्रह करता हूँ सब लोग बहुत ध्यान से वो वचनों को सुने। आणि म्हणून माझी खूप इच्छा आहे की प्रत्येकाने खूप लक्ष देऊन ते ऐकावं। तो वचन के आधार के लिए हम एक वचन पढ़ेंगे, दूसरी राजा उसका 17 अध्याय का 41 वचन। दुसरे राजे त्याचा 17 अध्याय त्याचं 41 वचन। वे जातियां यहोवा का भय मानती तो थी, परंतु अपनी खुदी हुई मूर्तों की उपासना भी करती रही, और जैसे वे करते थे वैसे ही उनके बेटे पोते भी आज के दिन तक करते हैं। तो मतलब यहाँ पर इसराइल लोगों का जीवन में आया हुआ आत्मीय गिरावट का एक बड़ा चित्र यहाँ पर वचन में हमें वर्णन करके दिया है। इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये आलेलं खूप मोठं आत्मिक पतन त्याचं चित्रण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। बहुत ध्यान से सुनना आणि खूप लक्ष देऊन ऐका। मतलब उधर आपका परिभाषा में थोड़ा सा मिस्टेक आया है, आणि तुमच्या भाषांतरामध्ये थोडीशी चूक आहे। मराठी में पढ़ेंगे। मराठीत वाचाल। या प्रकारे ही राष्ट्रे इकडे परमेश्वराचे भय धरत व तिकडे कोरीव मूर्तींची पूजा करत त्यांचे पूर्वज करत त्याप्रमाणेच त्यांचे पुत्र पौत्र आजवर करत आहेत। उसमें भी नहीं आया। मतलब ऐसा था कि वो लोग ऑटो से प्रभु का नाम लेते थे, मतलब प्रभु का भक्ति करते थे, परंतु वो लोग जो सेवा करते थे वो मूर्ति की सेवा करते थे। आणि इस्रायल लोक ओठांनी प्रभूचं नाव घेत होते, पण सेवा जे करायचे ते मूर्तीची करायचे। बहुत मतलब खतरनाक अनुभव उनके जीवन में आया। आणि खूप भयंकर असा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आला। मतलब वो लोग मुंह से बात करते हमेशा यहोवा यहोवा यहोवा, हम यहोवा का लोग है, यहोवा ने हमारे लिए बड़ा काम किया, ऐसे सब करता, परंतु वो जब मतलब दंडवत करता या आराधना करता या सेवा करता वो मूर्ति का करता था। आणि ते आपल्या ओठांनी प्रत्येक वेळेला यहोवा परमेश्वर याचं नाव घेत असे, त्याला धन्यवाद देत असे, पण ज्या वेळेला ते उपासना जे करायचे ती मूर्तीची करायचे। है ना, वो लोगों का मतलब ओठ का शब्द बिल्कुल प्रभु यहोवा यहोवा ही था। आणि त्यांच्या ओठांचे शब्द प्रभु यहोवा यहोवा हेच असायचे। मतलब उन लोग प्रभु ने किया वो उपकारों को भूल गया। आणि देवाने केलेले जे उपकार आहे ते विसरले। अभी आपको मालूम है जब लाल सागर जब पार हो गया आणि इस्रायल लोक ज्या वेळेला तांबडा समुद्र पार झाले, फरो और उनका सेना उस लाल सागर में मतलब डूब करके खत्म हो गया। फारो आणि त्याचं सैन्य त्या तांबड्या समुद्रामध्ये डुबून मेलं। तो उन्होंने मतलब एकदम बहुत उत्साह के साथ गीत गा के प्रभु का महिमा किया। आणि त्यांनी खूप उत्साहासह गीत गाऊन देवाचा गौरव केला। वहां पर उनको मालूम था कि ये यहोवा परमेश्वर ने काम किया। आणि त्या ठिकाणी त्यांना ठाऊक होतं की हे सगळं कृत्य यहोवा परमेश्वराने केलं। तो ये निर्गमन उसका 15 अध्याय उसका 11 वचन में हम मतलब वो 15 अध्याय पूरा पढ़ सकता है, लेकिन उसमें से एक वचन पढ़ेंगे 11 वचन। निर्गमन त्याचा 15 अध्याय त्याचं 11 वचन। हे यहोवा, देवताओं में तेरे तुल्य कौन है? तू तो पवित्रता के कारण महाप्रतापी और अपनी स्तुति करने वालों के भय के योग्य और आश्चर्य कर्म का करता है। मतलब यहाँ पर उन्होंने हे यहोवा तेरा तुल्य कौन, आणि या ठिकाणी त्यांनी यहोवा परमेश्वराचा असं म्हणून जय जयकार केला की हे यहोवा परमेश्वर तुझ्या बरोबरीचं कोण आहे? मतलब तेरा तुल्य कोई नहीं। आणि तुझ्या बरोबरीचं कोणी नाही। परमेश्वर का बहुत बड़ा बड़ाई किया आणि देवाचा खूप मोठा गौरव केला। वो प्रभु को बहुत सम्मान किया आणि प्रभूचा त्यांनी खूप सन्मान केला। लेकिन हम देखते हैं करीब 40 दिन जब आगे बढ़ा आणि 40 दिवस झाल्यानंतर तब क्या हुआ,
त्याच्यानंतर काय झालं? वो लोगों ने एक सोने का बछड़ा बनाया आणि त्या लोकांनी सोन्याचा एक कोकरा बनवला और वो बछड़े के सामने उन्होंने पर्व मनाया। आणि त्या कोकऱ्यासमोर त्यांनी एक सण साजरा केला. देखो अभी इधर ही बहुत बड़ा जय जयकार करके गीत गाया हुआ वही लोग आणि या तांबडा समुद्र पार झाल्यानंतर मोठ्याने जय जयकार करणारे तेच लोक 40 दिन जब मूसा प्रभु के साथ उस पहाड़ में थे, आणि 40 दिवस मोशे ज्या वेळेला परमेश्वरासोबत डोंगरावर होता जब वो आने में थोड़ा देर लगा करके उनको लगा, आणि ज्या वेळेला मोशेला येण्याकरता उशीर लागत आहे हे त्यावेळेला त्यांनी तो पाहिलं उन्होंने मानव महायाजक अहरोन के पास आकर के कहा, आणि महायाजक अरोनाकडे येऊन त्यांनी असं म्हटलं ये मूसे को क्या हो गया हमको मालूम नहीं, आणि मोशेला काय झालं आम्हाला माहित नाही इसलिए हमारे आगे आगे चलने के लिए हमको एक ईश्वर को बना कर दो। आणि आमच्या पुढे चालवण्याकरता एका ईश्वराला आमच्यासाठी बनवून दे. तो अहरोन की डिमांड के अनुसार उन्होंने सोना ला कर दिया आणि अरोनाच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी त्याला सोनं आणून दिलं उन्होंने उसको मानव हथौड़ा से खोद करके एक बछड़ा बनाया। आणि मग हातोड्यांनी ठोकून त्यांनी त्याच्यापासून एक कोकरा तयार केला. जब निर्गमन 32 अध्याय के 4 से 6 पढ़ेंगे, निर्गमन त्याचा 32 अध्याय 4 ते 6 वचन. उन्होंने उन्हें उनके हाथ से लिया और एक बछड़ा ढालकर बनाया बछड़ा डालकर बनाया। और टाकी से गढ़ा। हाँ, तब लोग कहने लगे, हाँ। हे इस्राएल, तेरे ईश्वर जो तुझे मिस्र देश से छुड़ा लाया है हाँ। वह यही है। हाँ। यह देख के हारून ने उसके आगे एक वेदी बनवाई हाँ। और यह प्रचार किया, हाँ। कल यहोवा के लिए पर्व होगा। हाँ। और दूसरे दिन लोगों ने भोर को उठकर होम बलि चढ़ाए हाँ। और मेल बलि ले आए हाँ। और फिर बैठकर खाया पिया और उठकर खेलने लगे। देखा मतलब वे लोग अभी इतना जल्दी वो सच्चा जिंदा प्रभु जिसको उन्होंने उनको गुलामी से छुड़ाया, लाल साल को पार कराया, वो प्रभु को भूल गया। आणि एवढ्या लवकर इस्रायल लोक जिवंत परमेश्वराला ज्याने तांबडा समुद्र पार करून दिला होता, फारोच्या गुलामगिरीतून सोडवलं होतं, त्याला विसरून गेले. अभी वो लोगों ने एक बछड़ा के सामने आणि त्याने एका कोकऱ्यासमोर वो क्या बोलता है, ते काय म्हणता, ये बछड़ा हमको छुड़ा कर लाया। आणि या कोकऱ्याने आम्हाला मुक्त केलं. उसका 5 वचन का आखिरी बात, आणि 5 वचनाचा शेवटला भाग. हाँ तब मानो लोग कहने लगे, हाँ। हे इस्राएल, तेरा ईश्वर जो तुझे मिस्र देश से छुड़ा लाया है हाँ। वह यही है। नहीं यहोवा के लिए एक उत्सव। हाँ, यह देख, हारून ने उसके आगे एक वेदी बनवाई हाँ। और यह प्रचार किया, हाँ। कल यहोवा के लिए पर्व होगा। देखा कल यहोवा के लिए पर्व होगा। आणि मग उद्या यहोवासाठी सण राहील. अभी वो बोलता क्या है, आणि तो बोलतो काय, यहोवा के लिए, आणि यहोवासाठी. पर तो करता क्या है, आणि करतो काय, मूर्ति पूजा। मूर्ती पूजा. समझ में आया, लक्षात आलं, पर इसका गौरव समझ में आया। याचं गांभीर्य लक्षात आलं का. अभी भी वो नाम नहीं छोड़ा है, आणि नाव त्याने घेणं सोडलं नाहीये. पर वो करता क्या है, तो करतो काय, मूर्ति के सामने वो दंडवत कर रहा है। मूर्ती समोर तो दंडवत करत आहे. उसका मतलब हमारा भी सामने एक बड़ा सवाल है, आपल्या समोर सुद्धा एक प्रश्न आहे. हमारे जीवन में हमारा प्रभु कौन है, आपल्या जीवनामध्ये आपला प्रभू कोण आहे ये जानना जरूरी बात है। हे जाणणं गरजेचं आहे. ये सिर्फ इसराइल लोगों का ऐसा गलती हुआ ऐसा है क्या, आणि इस्रायल लोकांची अशी चूक झाली असं आहे का. बहुत प्रार्थना के साथ सुनना पड़ेगा। खूप प्रार्थनापूर्वक आहे का. आज इसराइल के लोग यहोवा का नाम के महत्व जानता है, आणि आज इस्रायलाचे लोक जे आहेत ते यहोवा नावाचं महत्व त्यांना ठाऊक आहे. वो बोलता है कि यहोवा ने हमको वहां से छुड़ा कर लाया है। आणि ते लोक या गोष्टीची कबुली देतात की यहोवा परमेश्वराने आम्हाला मुक्त केलं. परंतु उन्होंने उसको एक रूप दिया बछड़े का, आणि त्यांनी त्याला एक रूप दिलं, ते म्हणजे कोकऱ्याचं. जबकि परमेश्वर ने क्लियर मना किया हुआ है। आणि देवाने एकदम या गोष्टीला मनाई केली आहे. आपको मालूम है निर्गमन 20 अध्याय का 3रा वचन में लिखा है, निर्गमन त्याचा 20 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तू मुझे छोड़, दूसरों को ईश्वर करके न मानना। और आगे, तू अपने लिए कोई मूर्ति खोद कर न बनाना, तू अपने लिए कोई मूर्ति बनाकर मतलब खोद कर नहीं बनाना, न किसी की प्रतिमा बनाना हाँ। जो आकाश में हाँ। या पृथ्वी पर हाँ। या पृथ्वी के जल में है। और आगे, तू उनको दंडवत न करना उनको दंडवत नहीं करना। और न उनकी उपासना करना। देखो प्रभु ने वो सत्य रीति में आज्ञा दिया हुआ है,
आणि देवाने एकदम सक्त अशी आज्ञा दिलेली आहे. परंतु अभी इन लोगों ने क्या किया? आणि या लोकांनी काय केलं? उन्होंने प्रभु का आज्ञा तोड़ दिया, आणि त्यांनी प्रभूच्या आज्ञेचं उल्लंघन केलं मूर्ति बना करके उसके सामने अभी नाच रहा है. आणि मूर्ती बनवून आता त्याच्या समोर नाचत आहे. प्रियो, यहाँ पर एक बात हमें भी सीखने के लिए मिलेगा. आणि या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला पण शिकायला भेटेल. आज हमारा भक्ति कैसा है? आज आपली भक्ती कशी आहे? मैं एक सच्चा भक्त है क्या? आणि मी एक खरा भक्त आहे का? क्योंकि समय ऐसे आ चुका है कि भक्त लोग खत्म हो गया. आणि वेळ आता अशी आली आहे की भक्त नाहीसे झाले. आज अगर आप ये संदेश सुनने के बाद में अपने आप को पूछना प्रिय, आणि हा संदेश ऐकल्यानंतर आपण स्वतःला विचारा. हम कोई भी किसी के ऊपर भी अंगुली ना उड़ाए या दोष ना लगाए, आणि कोणी एकमेकावर दोष लावू नका. लेकिन अपना सच्चा अवस्था को प्रभु के वचन रूपी दर्पण के सामने परखे. आणि आपली खरी अवस्था देवाच्या वचन रूपी आरशासमोर पारखा. आज मेरा प्रभु कौन है? आज माझा प्रभू कोण आहे? मेरा हृदय में वास्तव में कौन विराजमान है? आणि माझ्या हृदयामध्ये खरोखर कोण विराजमान आहे? ये बात को हमें परख कर जानना है. आणि या गोष्टीला पारखून आपण जाणायचंय. उद्धार पाए हुआ हर एक लोगों का दिल में यीशु मसीह प्रभु बन करके मतलब हमें दिल में पवित्र करना हमारे कर्तव्य है करके पत्रोस पहला अध्याय का पहला पत्रोस तीसरा अध्याय का 15 वचन में पत्रोस बोलता है. आणि तारण प्राप्त झालेल्या प्रत्येकाने येशू ख्रिस्ताला प्रभू जाणून आपल्या आपल्या हृदयामध्ये पवित्र करायचंय हे पत्र सांगत आहे. पहिले पेत्र 3 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये. सबको मालूम है ना? सर्वांना ठाऊक आहे ना? है ना? हम पर मसीह को प्रभु जानकर अपने अपने मन में पवित्र समझो. हर एक उद्धार पाए हुए लोगों का दिल में प्रभु यीशु मसीह उनका प्रभु बन करके अपने दिल में पवित्र समझना जरूरी बात है. आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेल्या व्यक्तींनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये प्रभू जाणून पवित्र समजायचं आहे. परंतु हमने उस प्रभु का स्थान और कोई भी बातों को अगर दिया है तो वो एक मूर्ति है. आणि त्या प्रभूचं स्थान आपण जर दुसऱ्या कोणाला दिलेलं आहे तर ती एक मूर्ती आहे. हमारे दिल में ऐसा कोई मूर्ति है? आपल्या हृदयामध्ये काही मूर्ती आहे का? अपने जीवन में ऐसा कोई मूर्ति है? आपल्या जीवनामध्ये अशी काही मूर्ती आहे का? है ना? कई लोगों को आपको मालूम है, कई लोगों को उनका मूर्ति एजुकेशन है, मतलब विद्या प्राप्त करना. आणि काही लोकांची मूर्ती काय आहे की शिक्षण प्राप्त करणं. देखिए, शिक्षण प्राप्त करना कोई गलत बात नहीं, आणि शिक्षण प्राप्त करणं काही चुकीचं नाहीये. लेकिन कई लोग मतलब परीक्षा या पढ़ाई बोल करके संगति छोड़ देता, आराधना भी छोड़ देता. वो व्यक्ति के जीवन में प्रभु यीशु मसीह उनका प्रभु नहीं, उनका जीवन में उस शिक्षण या विद्या या इस दुनिया के एजुकेशन उनका जिंदगी का मूर्ति है. आणि काही लोक की परीक्षा आहे, अभ्यास करायचा आहे म्हणून ते संगती सोडून देता. अशा लोकांच्या जीवनामध्ये त्यांची मूर्ती काय आहे तर ते शिक्षण आहे. बहुत ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. प्रियोम, हम प्रभु को जो समय प्रभु को ना देते हुए हम लोग बोलते हैं मेरे को प्रभु की सन्निधि के लिए समय नहीं, मेरे को परीक्षा है, मेरे को पढ़ाई करना है. ये बात बोलने वालों के दिल में उनका ईश्वर उनका एजुकेशन है. आणि मग लोक काय म्हणतात की आमची परीक्षा आहे, आम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणून ते संगती सोडून देतात. त्यांचा ईश्वर त्यांचा प्रभू जे आहे ती शिक्षण आहे. मैं आप लोगों का किसी का पढ़ाई में कोई मतलब बाधा लाने के लिए नहीं बोलता हूँ, आणि तुमच्या शिक्षणामध्ये कुठला व्यत्यय यावा असं मी नाही म्हणते. लेकिन प्रभु को छोड़ करके प्रभु को जो समय नहीं है ऐसा बोल करके पढ़ाई में जाना वो प्रभु का दृष्टि में बिल्कुल मूर्ति पूजा है. आणि जो वेळ प्रभूचा आहे तो वेळ जर तुम्ही अभ्यासासाठी देता तर मग तो तुमचा अभ्यास जो आहे तो एक मूर्ती आहे. इसी प्रकार लोग आराधना छोड़ करके काम में बोल करके काम पर जाता है, उनके लिए उनका ईश्वर धन है. मतलब आराधना छोड़ करके काम पर जाता है, वो बोलता है कि हमको काम है, मतलब आराधना के लिए टाइम नहीं. आणि जे लोक आराधना सोडून कामावर जाता अशा लोकांचा जो ईश्वर आहे तो धन आहे, पैसा आहे. ये बहुत सीरियसली समझना आप. आणि हे खूप लक्ष देऊन समजून घ्या. प्रभु के लिए समय नहीं परंतु धन के लिए समय है. आणि प्रभू करता वेळ नाहीये पण पैसे मिळवण्याकरता वेळ आहे. हमको ये दुनिया में जीने के लिए धन चाहिए प्रियो, आणि ह्या जगामध्ये जीवन जगण्याकरता पैशाची गरज आहे. परंतु प्रभु का जो समय को लेकर के हम धन कमाने के लिए आता है तो प्रभु का दृष्टि में प्रभु यीशु मसीह उनका प्रभु नहीं,
धन उसका प्रभु बन जाता। आणि मग जो वेळ आपण देवाला द्यायला पाहिजे तो वेळ आपण जर पैसे मिळवण्याकरता जातो तर मग आपल्या जीवनाचा प्रभु जो आहे तो यहोवा परमेश्वर नाहीये तर पैसा आहे। मैं आपको इससे पहले भी एक बार बस बताया था, आणि याच्या अगोदरही एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती मतलब पेपर में आया हुआ बात है, आणि पेपर मध्ये आलेला आहे। मतलब 7th डे का लोग उनको साथ में बोलेगा तो उधार का अनुभव तक नहीं, तो भी 2 बच्चे लोग उनको परीक्षा आया सैटरडे को, उन्होंने मतलब परीक्षा में नहीं गया और उन्होंने मतलब कोर्ट में जाकर के बोला हमको परीक्षा मतलब दूसरा दिन चाहिए। आणि याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की 7 डेचे जे लोक आहे ते 2 मुले त्यांची परीक्षा जी होती ती शनिवारी होती पण ते परीक्षेला गेले नाही, पण त्यांनी कोर्टामध्ये एक अर्ज केला की आमची ही जी परीक्षा शनिवारी जी ठेवलेली आहे त्या दिवशी आम्हाला परमेश्वराची आराधना करावी लागते, म्हणून आमची परीक्षा जी आहे ती दुसऱ्या दिवशी ठेवा। हाँ, कोर्ट ने उसको मान लिया, आणि कोर्टाने त्याला मान्यता दिली उनको दूसरा दिन में उनको परीक्षा लिया। आणि दुसऱ्या दिवशी त्यांची परीक्षा घेतली। अब देखो प्रियो, ये कितना बड़ा एक आदर्श है, कितना बड़ा प्रभु का गौरव है। मैं इसलिए उठाकर वो बात को आपको बताना चाहता हूँ। आणि बघा की हा किती मोठा आदर्श आणि देवाचा गौरव आहे, म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगत आहे। आज हम धन के पीछे प्रभु को तुच्छ किया है क्या? आणि धनाच्या पाठीमाग देवाला तुच्छ केला आहे का? मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, हमारा अगर दिल से हम प्रभु से विनती करेगा तो प्रभु आपके लिए मार्ग खोलेगा। आणि संपूर्ण हृदयाने ज्या वेळेला प्रभूकडे विनंती कराल त्या वेळेला प्रभू तुमच्या करता मार्ग उघडा करेल। आप ऊपर से मेरे को भी बहुत इच्छा था लेकिन क्या करूं, ऐसे बोल करके ऐसे नहीं प्रियो, आपको दिल की गहराई से चाहते तो, क्योंकि अभी मैं उनका कोई तारीफ नहीं, लेकिन संडे उनके लिए ड्यूटी था, वर्किंग डे था, लेकिन प्रार्थना किया, प्रभु ने मार्ग खोला। मतलब कोई भी ऐसा समय में ऐसा उसमें से वो मतलब आपसे नहीं रहा। आणि मी मतलब वो तारीफ की बात नहीं, ऐसा नहीं करना चाहिए, लेकिन मैं एग्जाम्पल बोल रहा हूँ। ओके, बात आप समझिए। मैं एक बात आपको बता रहा हूँ, कोई भी व्यक्ति को वचन के आधार में आप प्रभु की उपस्थिति में, मैं आपको थोड़ा समझने के लिए बताता हूँ प्रियो, कई लोग आज मूर्ति पूजा में हैं, आणि पुष्कळ लोक मूर्ती पूजेमध्ये आहे, विश्वास त्याग हो चुका है, विश्वास त्याग झालेला आहे, उनका प्रभु के लिए टाइम नहीं। आणि प्रभू करता त्यांच्याकडे वेळ नाही। इवन कुछ लोगों का अवस्था क्या मालूम है, आणि काही लोकांची अवस्था काय आहे माहिती आहे का? उनका ईश्वर टीवी है, आणि त्यांचा ईश्वर टीव्ही आहे, मतलब रात भर टीवी देखते रहेगा, आणि रात्रभर टीव्ही पाहत राहतील, क्योंकि मैच था, कारण मॅच होती, क्रिकेट था, क्रिकेट होतं, और वो देख करके सो गया आणि ते पाहून झोपले और देर हो गया, आणि उशीर झाला। 8 बजे मीटिंग है, 8 वाजता मीटिंग आहे, 9 बजे उड़ा, 9 वाजता उठले, जाने दो। जाऊ द्या। वापस भी ऐसा सैटरडे को गेम आया, वापस भी वही धंधा। आणि मग पुन्हा पुढच्या शनिवारी असंच काही कुठला खेळ होता, परत तेच झालं, रात्रभर जागले आणि सकाळी नाही उठले। बात क्या है प्रियो, काय गोष्ट आहे? उनका जीवन में वो टीवी उनका ईश्वर है। त्यांच्या जीवनामध्ये टीव्ही तो त्यांचा प्रभू आहे। इसको एक हल्का बात आप ना समझे प्रियो, याला एक साधारण गोष्ट समजू नका। ना मुझे मालूम है एक अच्छा आत्मीय जीवन बिताने वाला एक व्यक्ति, नाम नहीं बोलेगा, परंतु वो संडे आराधना में नहीं आया, आराधना के बाद में जब मैं उधर गया वो बोला सो गया। आणि एक चांगला विश्वासू आहे, मी त्याचं नाव नाही सांगणार, आणि तो आराधनेला नाही आला म्हणून मी त्याच्याकडे त्याला भेटण्याकरता घरी गेलो, त्यावेळेला सांगला की तो झोपी गेला। मैं बोला सच बोल क्या बात हुआ, आणि मी त्याला विचारलं की खरं सांग काय झालं, का नाही आला? और उसको सच बोलना पड़ा। आणि मग त्याला खरं सांगावं लागलं, वो रात भर टीवी देखते रहा, आणि तो रात्रभर टीव्ही पाहत राहिला। आप विश्वास नहीं करेगा प्रियो, इतना एक अच्छा एक विश्वासी, परंतु उसका जीवन में ये मूर्ति भयंकर मतलब भयंकर रीति में स्वाधीन किया, वो उसका आत्मीय जीवन को बिगाड़ा। आणि तुम्ही विश्वास नाही करणार, पण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये टीव्ही ही एक मूर्ती होती आणि ती एवढे भयंकर रीतीने त्याच्या जीवनामध्ये कार्य केली आणि त्याचं आत्मिक जीवन बिघडवलं। और कुछ लोगों के जीवन में मूर्ति क्या है, मतलब कोई गेस्ट है, मतलब कोई अतिथि आएगा, आ रहा है यात्रा में सुनेगा तो वो आराधना छोड़ करके उनके लिए खाना बनाने में मतलब उनकी तैयारी करने में उलझे रहेगा। आणि मग काही लोकांच्या जीवनामध्ये मूर्ती काय आहे की त्यांचे जे नातेवाईक आहे, जे पाहुणे आहे, ते आहे की ते जर येत आहे किंवा ते जर आलेले आहे तर त्यांच्याकरता
प्रबंध करण्याकरता ते प्रभूला सोडून देतात. प्रियोम जाने अच्छा नहीं, अभी आप लोग इधर बैठा हुआ हर एक लोग परखना प्रियोम, मेरे जीवन में इस प्रकार की बहाने में मैंने अगर संगति मैंने छोड़ दिया है तो मेरे अंदर ऐसा एक मूर्ति है. आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाने स्वतःला पारखून बघा की यापैकी कुठल्या कारणाने जर मी संगती सोडलेली आहे तर माझ्या जीवनामध्ये ती एक मूर्ती आहे. प्रियो, आप प्रभु की उपस्थिति में बैठने के टाइम पर अपने जीवन में ऐसा कुछ गलती आया है तो प्रभु के सामने कबूल करके उसे मन फिरना जरूरी है. आणि जर तुमच्या जीवनामध्ये आतापर्यंत अशा प्रकारची कुठली चूक झालेली आहे, अशा प्रकारची कुठली मूर्ती जर आहे तर प्रभू तुम्हाला ही वेळ देत आहे की त्याच्या संबंधाने तुम्ही पश्चाताप करा, मन परिवर्तन करा आणि एक निर्णय घ्या की यापुढे अशा प्रकारची मूर्ती मी माझ्या जीवनामध्ये ठेवणार नाही. नहीं तो प्रभु की दृष्टि में आप एक मूर्ति पूजेंगे. नाही तर मग देवाच्या दृष्टीमध्ये तुम्ही एक मूर्ती पूजक व्हाल. इतने लोग ये बात समझ में आ रहे हैं मुझे नहीं मालूम. आणि किती लोकांना ही गोष्ट समजत आहे मला नाही माहित. कई लोग कोई बीमारी आएगा, कोई तकलीफ आएगा, उस समय में प्रभु को ढूंढता है. आणि काही लोक आजारी पडल्यानंतर किंवा कुठल्या प्रकारच्या संकटामध्ये राहत असल्याने प्रभूचा शोध घेतात. विश्वासियों में ऐसे लोग हैं. विश्वासणाऱ्यामध्ये सुद्धा असे लोक आहेत. प्रियो, हमारा मलयालम में एक कहावत है, मल्याळम मध्ये एक अशी म्हण आहे, मतलब मृत्यु को पार होने तक प्रभु प्रभु, पार हो गया तो क्या प्रभु. आणि मग संकट पार होईपर्यंत प्रभू प्रभू आणि संकट पार झाल्यानंतर कोण प्रभू. मतलब वो मृत्यु बहुत कमजोर है. आणि मग तो पूल जो आहे की ज्याला पार करायचा आहे तो खूप कमकुवत आहे, तो कधी पण खाली पडू शकतो. वो टूटेगा तो गिरेगा तो बहुत बड़ा नुकसान हो जाएगा, मतलब शायद वो पानी में गिरेगा तो मृत्यु भी हो सकता है. इसलिए प्रभु 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 ऐसे बोल के एक एक कदम लेकर के आराम से पार करता. पार हो गया तो क्या प्रभु, तुरंत ही वो प्रभु को तुझ कर देता. आणि मग त्या पुलाला पार होईपर्यंत, कारण का की तो खूप कमकुवत आहे, तो जर तुटला तर खाली पाण्यातही पडू शकतो आणि मृत्यू पण येऊ शकतो. म्हणून काय की तो पार होईपर्यंत हे प्रभू हे प्रभू हे प्रभू वाचव वाचव करत करत, आणि जसा तो ब्रिज किंवा तो पूल पार झाल्यानंतर कोण प्रभू असं म्हणतात. प्रियो, एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, इस अंत समय में आया हुआ हम लोगों को सच्चा शिक्षण प्राप्त करना बहुत जरूरी बात है. आणि या शेवटल्या काळामध्ये आपण जे आलेलो आहोत ते आपल्याला खरं शिक्षण प्राप्त करणं गरजेचं आहे. अधिकार सच्चा शिक्षण देने के लिए प्रभु के दास लोगों को भी हिम्मत नहीं होता. आणि आज खरं शिक्षण देण्याची हिंमत प्रभूच्या दास लोकांना पण नाही होत. अधिकतर दास लोग क्या करता, आणि जास्त करून दास लोक काय करतात, मालिश की काम करता. आणि मॉलिशचं काम करतात. कोई बात नहीं, चलेगा, क्योंकि उसको अपना मतलब है. आणि काही हरकत नाही असं पण चालेल, कारण का त्यांचा स्वतःचा स्वार्थ आहे. उनका मतलब क्या है कि कैसे भी तुम लोग आया करो और जो देना है दिया करो, और तुम कैसे भी चलो. उनको अपना मतलब से, उसको कैसे भी वो कुछ भी करे, उसको कुछ मतलब नहीं. आणि त्याचा स्वार्थ काय आहे की काही करा, तुम्ही यायला पाहिजे आणि तुम्हाला जे काय द्यायचंय ते तुम्ही द्यायला पाहिजे, आणि बाकी त्याच्यानंतर तुम्ही काही करा, त्याला काही घेणं देणं नाही. प्रियो, एक सच्चा मंडली या एक सच्चा उपदेष्टा भी नहीं. आणि खरी ती एक मंडळी नाही आणि तो खरा एक उपदेष्टा पण नाही. प्रभु के लोगों को उनको सही रीति में अगुवाई करके प्रभु में सिद्ध करना हर एक पवित्र दासों का कर्तव्य है. आणि प्रभूच्या लोकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून प्रभूमध्ये परिपक्व परिपूर्ण बनवणं हे प्रभूच्या दासाचं कर्तव्य आहे. आज बहुत से हमारा प्रभु के दास लोग भिखारी से भी गुजरा है. आणि आज पुष्कळ प्रभूचे दास लोक एका भिकाऱ्यापेक्षा खालच्या दर्जाचे आहे. कारण क्या है, कारण काय आहे, आपको मालूम है कि हमारे उधर कई ऐसे भिखारी लोग हैं जो गीत गा करके भीख मांगता है. आणि आपल्याकडे काही असे भिकारी की गाणं गाऊन भीक मागतात. और हमारा देश में क्या है कि एक एक घर में जाने के टाइम पर मालूम पड़ता है कि ये कौन सा घर है. आणि केरळमध्ये काय आहे की एक एक घरामध्ये गेल्यानंतर समजतं की हे कुठलं घर आहे. मतलब अभी फ्लैट वाला मला आने लगा, लेकिन पहले कोई फ्लैट नहीं था, हर एक अपना अपना घर रहता था. आणि आता फ्लॅट सिस्टम आली, पण याच्या अगोदर तसं नव्हतं, प्रत्येकाचं स्वतःचं घर होतं. इसलिए मला उनको मालूम है ये घर मतलब हिंदू का है. आणि मग तिथं गेल्यानंतर समजायचं की हे घर हिंदूचं आहे, वो सुंदर हिंदू गीत गाएगा. आणि तो सुंदर हिंदू गीत गाईल. नेक्स्ट घर वो ईसाई का है, आणि नंतर मग कुठलं दुसरं घर आहे ते ख्रिश्चनचं आहे, तो वो अच्छा मसीह गीत गाएगा. आणि त्याच्यानंतर तो चांगलं ख्रिस्ती गाणं गाईल. और अभी केरला में अधिकतर ये दो ही है, परंतु
मतलब बोलने के लिए मैं बोलता हूँ, अगर वो मुसलमान उनका रहेगा तो अच्छा मुसलमान का गीत गाएगा. आणि मग पुढचं घर जर मुसलमानचं आहे तर मग तो चांगलं मुस्लिम गीत गाईल. हाँ, वो बुद्धिस्ट का है तो अच्छा बुद्धिस्ट गीत गाएगा. आणि जर बुद्धिस्टचा आहे तर तो चांगलं बुद्धिस्ट गीत गाईल. तो उसका मतलब अल्लाह उससे पैसा है. कारण त्याचा इच्छा स्वार्थ मतलब काय पैसा आहे. प्रियो, वो इसी प्रकार का गीत गाने वाला उनको खुश करने के लिए गाया गया. आणि अशा प्रकारे गीत गाणारा तो त्यांना प्रसन्न करण्याकरता गीत गायलं का. जरूर वो व्यक्ति को खुश करने के लिए, लेकिन प्रभु का महिमा के लिए नहीं गाया. आणि निश्चितच त्या मनुष्याला खुश करण्याकरता गीत गायलं, पण देवाला खुश करण्याकरता गीत नाही गायलं. मैं एक बार आपको एक दृष्टांत बताया था. आणि एकदा एक दृष्टांत मी सांगितला. संगठनाओं में क्या होता है कि 2-3 साल के बाद मानव प्रभु का दासों का ट्रांसफर होता है. आणि संघटनेमध्ये काय होतं, 2-3 वर्षानंतर जे प्रभूचे दास आहेत त्यांची बदली होते. और अधिकतर मंडलियों में क्या रहता है, ग्रुप सब रहता है, ग्रुप सब. आणि जास्त करून मंडळांमध्ये काय आहे, एक एक असं संघ तयार झालेले असतात. तो अभी मानो नया पास्टर आ गया, आणि नवीन पाळक आला तब सेक्रेटरी और उनका ग्रुप का लोग आया. आणि सेक्रेटरी आणि त्या संघाचे लोक आले. तो बोला, देखो हमारा मंडली में मानो एक अभी इधर नहीं है, एक जॉनसन नाम का व्यक्ति है. आणि आमच्या मंडळीत एक जॉन्सन नावाचा व्यक्ती आहे उसके साथ बहुत लोग हैं. आणि त्याच्यासोबत खूप लोक आहेत. आप कभी भी उनका बात नहीं सुनना, आणि तुम्ही त्याचं ऐकायचं नाही. नहीं तो ज्यादा दिन इधर ही आपको सेवा करना नहीं पड़ेगा. आणि नाहीतर मग जास्त दिवस तुम्ही इथं राहू शकणार नाही. बोला, ठीक है. तो बोलला ठीक आहे. उनको खुश करके भेजा. आणि त्यांना खुश करून पाठवलं. अरे 1 घंटे के बाद में वो जॉनसन और उनका टीम आया. आणि 1 तासानंतर जॉन्सन आणि त्याची टीम आली. उन्होंने क्या बोला, त्यांनी काय म्हटलं, देखो हमारा मंडली में है ना एक सेक्रेटरी है, बहुत बदमाश है. आणि आपल्या मंडळीमध्ये एक सेक्रेटरी तो खूप बदमाश आहे. आप उनका कोई भी बात नहीं सुनना, आणि तुम्ही त्याचं काय ऐकू नका. नहीं तो फिर ज्यादा देर इधर आपको सेवा का मौका नहीं. आणि नाहीतर मग जास्त दिवस तुम्हाला त्याच्या इथं सेवा करायला भेटणार नाही. उन्होंने बोला ठीक है. तो बोलला ठीक आहे. तो वो खुश हो गया, आणि ते पण खुश झाले वो चला गया. आणि ते निघून गेले. तो वो पत्नी आया. आणि त्याच्यानंतर बायको आली. पत्नी आके बोलते, पहले वालों को भी आप बोला ठीक है, दूसरी वालों को भी आप बोला ठीक है, फिर आप किसके साथ संगति करेगा. आणि मग बायको विचारते, पहिले जे आले त्यांना पण तुम्ही बोलले ठीक आहे, आणि दुसरे आले त्यांना पण तुम्ही बोलले ठीक आहे, तुम्ही कोणासोबत संगती करणार. बोला तू भी ठीक है. आणि मग ते बोलले तू पण ठीक आहे. आपको समझ में आया तुमच्या लक्षात आलं का. बोलने के अर्थ, किसी को भी मतलब निराश नहीं करना, सबको खुश करना, सबके साथ मतलब कोई भी झूठ मूठ बात है उसमें मिल जाए ना, ये एक सच्चा दास का कर्तव्य नहीं है. आणि मग सगळ्यांसोबत खुश राहणं, सगळ्यांनाच खुश करणं, कोणाला नाराज न करणं, आणि सगळ्यांशी जसं सांगेल तसं मिळून राहणं, हे एक प्रभूच्या दासाचं वागणूक योग्य नाही. प्रियो, एक प्रभु का दास बोलेगा तो वो प्रभु का गुलाम है. आणि एक प्रभूचा दास म्हटलं म्हणजे तो प्रभूचा गुलाम आहे. वो प्रभु का हर एक बात प्रभु जैसे चाहता है ऐसा सेवा करेगा. आणि जसं प्रभू सांगेल तशी तो प्रभूची सेवा करेल. है ना. आपको मालूम है मंडली प्रभु का है, मंडळी प्रभूची आहे. और प्रभु का मंडली को चलाने वाला प्रभु का दास भी प्रभु का चुना हुआ है. आणि मंडळीला चालवणारा प्रभूचा जो दास आहे तो सुद्धा प्रभू पासून निवडलेला आहे. वो हमेशा प्रभु को सुन करके मंडली को देगा. आणि तो नेहमी प्रभूचं ऐकून मंडळीला देईल. है ना. आपको मालूम है एक बार प्रेषित पौलुस ने एक गवाही दिया. आणि एकदा प्रेषित पौलाने एक साक्ष दिली. गलातियों का पत्री उसका 6 अध्याय का 17 वचन. गलातीकाराचं पत्र त्याचा 6 अध्याय आणि त्याचं 17 वचन. प्रियो, बहुत मनोहर बात है, बहुत ध्यान से सुनना. ये हमारे लिए, हमारे जीवन के लिए, हमारे भविष्य के लिए, प्रभु के आगमन के लिए और अनंतता का प्रयोजन के लिए ये बहुत जरूरी बात है. आणि हे आपल्या करता, आपल्या भविष्याकरता, येणाऱ्या त्या आयुष्याकरता ते खूप गरजेचं आहे. आगे को कोई मुझे दुख न दे, हाँ। क्योंकि मैं यीशु के दागों को अपनी देह में लिए फिरता हूँ. हाँ, देखिए यहाँ पर प्रेषित पौलुस बहुत दुख के साथ ये बात बताता है, आगे को मुझे कोई तकलीफ या परेशान ना करे. आणि या ठिकाणी प्रेषित पौल खूप दुःखाने सांगत आहे की यापुढे मला कोणी त्रास देऊ नये. क्योंकि पौलुस का जीवन में पूरा शरीर में प्रभु का दाग है. आणि कारण प्रभूच्या दासाच्या शरीरामध्ये सगळे प्रभूचे दाग आहे, चिन्ह आहे. कैसे चुने? आणि ते चिन्ह कसे आहे, क्योंकि प्रभु के लिए मार खाया. आणि प्रभू करता त्याने मार खाल्ला. यो पूरा शरीर में प्रभु यीशु मसीह के कारण मार खाया हुआ चिन्ह है. आणि संपूर्ण शरीरामध्ये प्रभू येशू ख्रिस्तासाठी मार खाल्लेल्या ज्या जखमा आहे
त्याचे वण आहे. एक सच्चा प्रभु का दास प्रभु के लिए कुछ भी होने के लिए हरदम तैयार रहता है। आणि एक प्रभूचा दास प्रभू करता काही व्हायला तयार राहतो अपने आप को गुलाम समझता है। आणि तो स्वतःला गुलाम समजतो. आपको मालूम है वो खुद बोलता भी है जब दूसरा कुरिन्दी 4 अध्याय का 5 वचन। दुसरे करंदीकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 5 वचन. क्योंकि हम अपने को नहीं परंतु मसीह यीशु का प्रचार करते हैं हाँ। कि वह प्रभु है हाँ। और अपने विषय में यह कहते हैं कि हम यीशु के कारण तुम्हारे गुलाम हैं। हाँ देखो हम लोग यीशु के कारण तुम लोगों का गुलाम है। आणि प्रभू येशू साठी आम्ही तुझे गुलाम आहोत. बहुत बड़ी बात है प्रिय। आणि खूप मोठी गोष्ट आहे. एक प्रभु का दास एक सच्चा प्रभु का गुलाम होकर के और लोगों के लिए भी एक गुलाम के अनुसार कार्य करने के लिए अगर वो तैयार नहीं है वो एक विजयी सेवा नहीं कर सकता। आणि एक प्रभूचा दास त्याने प्रभूचा गुलाम होऊन कार्य करायचे आणि प्रभूचा गुलाम झाल्यानंतर ते लोकांचा सुद्धा तो गुलाम होऊन त्याने कार्य करायला पाहिजे. तोपर्यंत एक खरी सेवा तो करू शकत नाही. एक प्रभु के दास के प्रति मैं आपको बताना चाहता हूँ, ऐसे तो हर एक विश्वासी एक एक दास है। आणि प्रत्येक विश्वासू एक एक प्रभूचा दास आहे. इससे भी बढ़ करके अगुआ एक अच्छा गवाह होना जरूरी बात है। आणि त्यापेक्षा जास्त जो प्रभूचा दास आहे सेवा करणारा तो एक चांगला त्याच्या जीवनामध्ये साक्ष पण पाहिजे. आपको मालूम है बाइबल में एकमात्र दास है जिसने ये प्रभु मतलब बहुत बड़ा दावा के साथ कहा जैसे मैं मसीह के पीछे हो लिया मेरे पीछे हो ले। आणि बायबलमध्ये एक मात्र असा दास आहे की ज्याने अशा प्रकारे दावा केला की ज्याप्रमाणे मी ख्रिस्ताचं अनुकरण केलं त्याप्रमाणे तुम्हीही माझं अनुकरण करा. फिलिपियों का पत्री उसका 3 अध्याय का 17 वचन पढ़ना। फिलिप कराचं पत्र 3 अध्याय त्याचं 17 वचन. हे भाइयों, तुम सब मिलकर मेरी सी चाल चलो और उन्हें पहचान रखो जो इस रीति पर चलते हैं जिसका उदाहरण तुम हमने पाते हो। उसके साथ पहला कुरिन्दी 11 का 1 भी पढ़ना। तुम मेरी सी चाल पहिले चलो करंदीकराचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याचं पहिलं वचन. तुम मेरी सी चाल चलो जैसा मैं मसीह की सी चाल चलता हूँ। देखिए कितना बड़ा अच्छा हमारा गवाही है प्रिय है आणि किती चांगली आणि मोठी अशी साक्ष आहे. ना। मसीह जीवन में एक अच्छा गवाही के जीवन बिताना हर एक पवित्र लोगों का दासों का कर्तव्य है। आणि ख्रिस्ती जीवनामध्ये एक पवित्र जीवन जगणं एक प्रत्येक दासाचं कर्तव्य आहे. उसके लिए दाम देना पड़ेगा। आणि त्याच्या करता मोल द्यावं लागेल. है ना मला वो तिमोथी फिलिपिया मंडली को बोलने के टाइम पर आणि फिलिप कराच्या मंडळीशी बोलत असताना उनको एक चेतावनी देता है। आणि त्यांना एक चेतावणी देतो. उसका माना 4 अध्याय का 9 वचन। 4 अध्याय त्याचं 9 वचन. जो बातें तुमने मुझसे सीखी हाँ। और ग्रहण की हाँ। और सुनी हाँ। और मुझ में देखी हाँ। उन्हीं का पालन किया करो हाँ। तब परमेश्वर जो शांति का सोता है तुम्हारे साथ रहेगा। हाँ देखो कितना अनमोल बात है। आणि किती अनमोल गोष्ट आहे. प्रियो मंडली को इस रीति में गवाही देने के लिए एक प्रभु का दास हमेशा तैयार रहना चाहिए। आणि मंडळीमध्ये अशा प्रकारे साक्ष देण्याकरता प्रभूचा दास नेहमी तयार राहिला पाहिजे. 4 बात यहाँ पर प्रेरित पौलुस कहता है। आणि या ठिकाणी 4 गोष्ट प्रेषित पौल सांगत आहे. क्या क्या बोला? आणि काय काय बोलला. जो बातें तुमने मुझसे सीखी देखो जो बात तुमने मुझसे सीखा आणि ज्या गोष्टी तू माझ्यापासून शिकल्या है। देखो नासिक मंडली इस विषय में बहुत बड़ा जिम्मेवार है आणि नाशिक मंडळी या गोष्टीसाठी खूप मोठी जबाबदार आहे. क्योंकि आपने जो भी सीखा प्रभु से पाया वो बात सिखाया है। तुम्ही जे काय शिकले ते प्रभू पासून जे प्राप्त केलेले आहे तेच शिकलेलं आहे. और आगे और ग्रहण की ग्रहण किया। मतलब बहुत से लोग ये वचन को ग्रहण करता है उनके जीवन में वो काम भी करता है। आणि पुष्कळ लोक हे देवाचा वचनाचा स्वीकारही करतात आणि त्याच्या अनुसार त्यांच्या जीवनात कार्य पण आहे. फिलिपी मंडली ने वो ग्रहण किया। आणि फिलिप कराच्या मंडळीने त्याचा स्वीकार केला. मैं नासिक मंडली को भी बोलता हूँ हर एक लोग ये वचनों को थोड़ा ग्रहण करो। आणि नाशिकच्या मंडळीलाही मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येकाने हे वचन स्वीकारा. और तीसरा और सुनी हाँ सुनी। आपने जो भी सुना है प्रियो ये बहुत गौरव की बात है क्योंकि ये प्रभु की ओर से है। आणि तुम्ही जे काय ऐकलं ते खूप गौरवाची गोष्ट आहे कारण ही देवापासून आहे. और आगे और मुझ में देखी मुझ में देखा कई लोग क्या बोलता है सिर्फ प्रभु को देखो, ऐसे नहीं प्रियो। अगुवाओं का भी जीवन में आदर्श होना जरूरी बात है। आणि काही लोक काय म्हणतात की तुम्ही प्रभूकडे पहा प्रभूचा आदर्श घ्या. तसं नाहीये प्रियांनो. प्रिय. प्रभूचा जो दास आहे त्याच्या जीवनामध्ये सुद्धा आदर्श राहिला पाहिजे. हमेशा आपके लिए एक आदर्श बनकर जीने के लिए मैं भी मेरे जीवन में पूरा प्रयास करते रहता हूँ। आणि नेहमी तुमच्या करता एक आदर्श होऊन राहण्याकरता मी माझ्या जीवनामध्ये नेहमी प्रयत्न करतो. दुनिया में दोष लगाने वाला मानो दुनिया में बहुत है आणि दोष लावणारे जगामध्ये खूप आहे. लेकिन प्रभु के
सामने हमको याद होना चाहिए। आणि प्रभू समोर आपल्याला धैर्य राहायला पाहिजे। प्रियो, दुनिया को दिखाने के लिए नहीं, परंतु प्रभु का सामने हमें एक सच्चा पवित्र विजयी जीवन बिताना जरूरी बात है। आणि जगाला दाखवण्याकरता नाहीये, तर प्रभू समोर आपण एक पवित्र विजय जीवन जगायला पाहिजे। मेरे जीवन में मुझे मंडली से बैठ करके मेरा पत्नी और बच्चा भी नहीं, आणि मला मंडळीपेक्षा जास्त माझी बायको आणि माझे मुलं सुद्धा नाही। ये सब आप लोगों को मालूम है आणि हे सर्व तुम्हाला ठाऊक है आहे। ना। कैसे भी मंडली को प्रभु में सिद्ध करना ये एकमात्र उद्देश्य है प्रिय। आणि कसंही करून मंडळीला ख्रिस्तामध्ये परिपूर्ण बनवणं हा एकमात्र उद्देश आहे। तो अभी यहाँ पर क्या हुआ आणि या ठिकाणी काय झालं है, मतलब यहाँ पर वो दूसरे राजा उसका 17 अध्याय का 41 वापस एक पढ़ना। दुसरे राजे 17 अध्याय त्याचे 41 वचन पुन्हा एकदा वाचा। अतएव वे जातियां यहोवा का भय मानती तो थी, हाँ। परंतु अपनी खुदी हुई मूर्तों की उपासना भी करती रही। हाँ। और जैसे वे करते थे हाँ। वैसे ही उनके बेटे पोते भी हाँ। आज के दिन तक करते हैं। देखा, वो माँ बाप जैसे करते आया ऐसा बेटा बेटिया भी करते आया। आणि आई वडील जसे करत आले तसं त्यांचे मुलं बाळ सुद्धा करत आले। प्रियो, उसका मतलब वो एक रूढ़ी परंपरा को बना करके आत्मीय जीवन बिताता था। आणि रूढी परंपरेच्या अनुसार ते आत्मिक जीवन जगत होते। हमें ये बात को जानना है। आणि या गोष्टीला आपण जाणायचंय। आज यहाँ पर बैठा हुआ अनेक लोग जो उद्धार पाया वो लोग भी यीशु मसीह को क्या बोलता, प्रभु बोलता है ना। आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येक व्यक्ती जो आहे तो येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणतो ना। प्रभु बोलने का अर्थ आप जानता है ना, आणि प्रभू या शब्दाचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे ना। सर्वाधिकारी। आणि प्रभू या शब्दाचा अर्थ की माझ्या जीवनाचा सर्वाधिकारी। प्रेज लॉर्ड। एक अधिकारी के नीचे काम किया हुआ लोगों को मालूम है अधिकारी का अधिकार में कितना ताकत है। आणि एक अधिकाऱ्याच्या खाली काम केलेल्या व्यक्तीला ठाऊक आहे अधिकारी जो आहे त्याच्यामध्ये किती ताकद आहे। अभी आप सोचो अभी यीशु मसीह ने एक बार इसके पीछे आया हुआ कुछ लोगों को ऐसे पूछा। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे आलेल्या लोकांनी एकदा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लोकांना विचारलं। लूका 6 अध्याय का 46 वचन। लूक त्याचा 6 अध्याय त्याचं 46 वचन। जब तुम मेरा कहना नहीं मानते हाँ। तो क्यों मुझे हे प्रभु कहते हो। आप देखो, सुना वो वचन। प्रभु की बात को ना मानते हुए भी लोग प्रभु प्रभु कहता है। आणि प्रभूच्या आज्ञेचं पालन न करता लोक हे प्रभू म्हणत राहतात। कितने लोग ये बात मानेंगे, प्रभु मेरे जीवन में मैं आपको प्रभुदा ना दे करके बहुत दिनों से मैं जी रहा हूं करके कितने लोग कबूल करेगा प्रियो। आणि किती लोक या गोष्टीला मान्यता देईल की हे प्रभू माझ्या जीवनाचा तुला प्रभुत्व न देता मी खूप दिवसापासून जगत आहे, असं किती लोक मान्य करतील। प्रभु का इच्छा मालूम होने के बावजूद भी अपनी मनमानी में जी करके अपनी मदद के लिए प्रभु प्रभु कहता है। आणि प्रभूची इच्छा माहिती असताना सुद्धा आपल्या स्वार्था करता आपण जीवन जगतो आणि प्रभू प्रभू असं म्हणत राहतो। प्रियो, ऐसा लोग प्रभु के राज्य में मिलेगा। आणि प्रियांनो, असे लोक प्रभूच्या राज्यात भेटतील का। धोखा मत खाना। फसू नका। मत्ती 7 अध्याय का 21 वचन में प्रभु यीशु मसीह ने क्या बोला। आणि मत्ते त्याचं 7 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय जो म्हटलं। मुझसे हे प्रभु कहता है उनमें से हर एक स्वर्ग के राज्य में प्रवेश न करेगा, हाँ। परंतु वही जो मेरे स्वर्गीय पिता की इच्छा पर चलता है। प्रियो, ये एक बहुत इंपॉर्टेंट बात है। हम प्रभु प्रभु कर करके अपनी मनमानी में जीता है, प्रभु यीशु मसीह बोलता है वो कभी प्रभु के राज्य में प्रवेश नहीं करेगा। आणि आपण प्रभू प्रभू म्हणतो आणि आपल्या मनमर्जीप्रमाणे जगतो, तर मग प्रभू म्हणतो की तो कधीही त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही। ये मेरी बात नहीं थी, ही माझी गोष्ट नाहीये। प्रभु यीशु मसीह ने कहा। प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं है तू मुझे प्रभु प्रभु कहता है परंतु मेरा स्वर्गीय पिता का इच्छा पर नहीं चलता, वो प्रभु के राज्य में प्रवेश नहीं करेगा। आणि तुम्ही मला हे प्रभू म्हणून म्हणता, पण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे चालत नाही, तर तुम्ही त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये पोहोचू शकत नाही। एक खास बात मैं यहाँ पर उड़ा कर कहना चाहता हूँ। आणि एक खास गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो। जिस व्यक्ति को प्रभु में मुलाट है, आणि ज्या व्यक्तीला प्रभू मध्ये पाचारण आहे, वो व्यक्ति को प्रभु आनंददा का प्रकाश देता है। आणि त्या व्यक्तीला प्रभू सार्वकालिक जीवनाचा प्रकाश देतो। और एक बार सुनना, पुन्हा एकदा ऐका। आप उधार पाया है तो आपको उस आनंददा का दर्शन भी प्रकाश भी मिला है क्या। आणि तुमचं जर तारण झालेलं आहे तर त्या सार्वकालिक जीवनाचा प्रकाशही तुम्हाला भेटलेला आहे का। प्रभु ये वो व्यक्ति को ये समझाता है, आणि प्रभू त्या व्यक्तीला असं समजून सांगतो, ये दुनिया की बातें वो मतलब तत्कालिक है, नाशमान है, थोड़ी देर का है, पर जो ऊपर की बातें आनंददा का है उसका गौरव बहुत श्रेष्ठ है,
त्याला ही गोष्ट समजून सांगतो की जगाच्या ज्या गोष्टी आहेत त्या क्षणिक आहेत, त्या लवकर नाश होऊन जाणार आहे, पण अनंत कालच्या ज्या स्वर्गाच्या गोष्टी आहेत त्या चिरकाल राहणार आहे. मेरे पीछे चल रहा है ना? Praise the Lord. माझ्या सोबत तुम्ही चालत आहात ना, मतलब मैं आपको किसी के ऊपर दोष नहीं लेकर रहा हूँ, आणि तुमच्या कोणावर मी दोष नाही लावत आहे. और अपने जीवन को परखने के लिए प्रभु ने ये संदेश आपके लिए दिया है. आणि तुम्ही तुमचं जीवन पारखण्याकरता प्रभूने हा संदेश तुमच्या करता दिलाय. आज मैं ऊपर की बातों की खोज में है या नीचे की बातों के खोज में मैं प्रभु को भी भूल करके प्रभु को जो समय देना चाहिए वो भी त्यज करके मैं जी रहा है. आणि आज मी कुठल्या गोष्टीच्या शोधामध्ये आहे, स्वर्गीय गोष्टीच्या शोधात आहे का जगी गोष्टीच्या शोधामध्ये आहे, आणि त्या जगी गोष्ट प्राप्त करून मी त्या स्वर्गाच्या गोष्टीला सोडून देत आहे का, हे आपण आपलं जीवन पारखायचं आहे. मैं आपको बोला जो भी सच में उधार पाया है उनको प्रभु आनंददायक का दर्शन या स्वर्ग के बारे में बातों के बारे में अच्छा प्रकाश देता है. आणि मग ज्याचा कोणाचं तारण झालेलं आहे प्रभु त्या स्वर्गीय गोष्टी संबंधाने प्रकाश देतो. जब इब्रानियों उसका 11 अध्याय इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय उसका 16 वचन. त्याचं 16 वचन. पर वे एक उत्तम अर्थात स्वर्गीय देश के अभिलाषी है, हाँ। इसलिए परमेश्वर उनका परमेश्वर कहलाने में हाँ। उनसे नहीं लजाता, हाँ। क्योंकि उसने उनके लिए एक नगर तैयार किया है. देखिए मानव उलाट पाए हुआ लोगों के बारे में प्रभु का वचन कहता है वे लोग उस स्वर्गीय बातों का दर्शन में अपने जीवन में रहता है. आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांसंबंधाने या ठिकाणी म्हटलेलं आहे की ते लोक स्वर्गीय दर्शन प्राप्त करून आपलं जीवन जगतात. मानव स्वर्ग के बातें हमेशा की बात है. आणि ज्या स्वर्गाच्या गोष्टी आहे त्या स्थिर अशा गोष्टी आहे. अभी आपको मालूम है अब्राहम एक धनवान व्यक्ति था, आणि अब्राहम एक श्रीमंत मनुष्य होता, लेकिन उनका ध्यान उनका विचार धन में नहीं था. आणि त्याचे विचार जे आहे ते आपल्या धनसंपत्तीवर नव्हते, उनका खोज और भी धन कमाने के पीछे भी नहीं था. आणि त्याचा जो शोध होता अजून पैसे कमवण्याच्या पाठीमागे पण नव्हता. किस पर था? आणि ते कशावर होते? प्रभु ने उसको प्रकाश दिया. आणि प्रभूने त्याला प्रकाश दिला. उसका 10 वचन 11 का 10. 11 अध्याय त्याचं 10 वचन. क्योंकि वह उस तीरने वाले नगर की बाट जोता था, हाँ। जिसका रचने वाला और बनाने वाला परमेश्वर है. हाँ देखा मानो परमेश्वर तैयार करने वाला उस नगर की बाट जोते हुए अब्राहम अपने जीवन की यात्रा किया. आणि परमेश्वर त्याच्यासाठी तयार करणाऱ्या त्या नगराच्या आगमनाची वाट पाहत अब्रामाने जीवन व्यतीत केलं. उसका 13 का 14. 13 अध्याय त्याचं 14 वचन. हिब्रीकराचं पत्र 13 अध्याय त्याचं 14 वचन. क्योंकि वहाँ हमारा कोई स्थायी नगर नहीं, हाँ। वरन हम एक आने वाले नगर की खोज में है. देखा बोलो यहाँ पर हमारे लिए कोई स्थायी नगर नहीं. आणि आपल्या करता या ठिकाणी स्थिर नगर नाहीये. भाइयों हम लोग क्या करता आने वाला उस नगर की खोज में लेगा लेता. आणि आपण काय करतो, येणारं जे नगर आहे त्याचं आपण वाट पाहत राहतो. आज भी प्रभु में मुलाकात पाने के बाद आजही प्रभू मध्ये पाचारण प्राप्त झाल्यानंतर बहुत लोगों को उस आनंददा का वो प्रकाश नहीं मिला. आणि पुष्कळ लोकांना तो सार्वकालिक जीवनाचा प्रकाश नाही भेटला. इसलिए वो दुनिया की बातों पर ज्यादा समय प्रभु का भी समय लूट करके इस्तेमाल करता. आणि म्हणूनच त्या जगाच्या गोष्टी प्राप्त करण्याकरता जो वेळ प्रभूला द्यायला पाहिजे तो वेळ त्या जगाच्या गोष्टी प्राप्त करण्याच्या पाठीमागे देता. जब दूसरा कुरिन्थी 4 अध्याय का 18 वचन. दुसरे करंदीकराचं पत्र 4 अध्याय त्याचं 18 वचन. और हम तो देखी हुई वस्तु को नहीं, हाँ। परंतु अनदेखी वस्तु को देखते रहते हैं, हाँ। क्योंकि देखी हुई वस्तु थोड़ी ही दिन की है, देखी हुई वस्तु थोड़ी ही दिन की है, परंतु अनदेखी वस्तुएं सदा बनी रहती है. यो अंधे की वस्तुएं जो है सदा बनी रहेगा. उन बातों को प्राप्त करने के लिए उधार पाए हुए लोग उलाट पाए हुए लोग स्वर्ग का नागरिक उस यत्न में रहता. आणि मग ज्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या चिरकाल राहणाऱ्या आहे, आणि म्हणूनच त्या गोष्टी प्राप्त करण्याकरता तारण प्राप्त झालेला व्यक्ती जो आहे तो नेहमी प्रयत्नशील राहतो. रोमियो 8 अध्याय का 25 वचन. रोम त्याचं 8 अध्याय त्याचं 25 वचन. परंतु जिस वस्तु को हम नहीं देखते, हाँ। यदि उसकी आशा रखते हैं, हाँ। तो धीरे से उसकी बाट जोते भी है. प्रियो एक सच्चा उधार पाए हुआ व्यक्ति जब तक हम वहां पर नहीं पहुंचता, लेकिन वो धीरे से जो भी बातें प्रतिकूलों को भी सहते हुए सामना करते हुए वो उसकी बात जोते रहता. आणि मग ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही पण आशा केलेल्या त्या गोष्टींची आपण धैर्याने वाट पाहत राहतो. प्रियो इस दुनिया का तात्कालिक बातों के लिए है ना बुलबुल जैसा थोड़ी देर के लिए दिखता है, और जो
मतलब निकल जाता। ऐसे बातों की प्रति इतनी लोगों ने बुलाहट पाने के बाद में अपना दर्शन नष्ट करके अपना आनंददा का प्रतिफलों को खो करके निराश होकर के आजीवन में जाता है। आणि ज्या नष्ट होणाऱ्या ज्या क्षणिक आहे की ज्या बुडबुड्याप्रमाणे आहे की ज्या आता आहे आणि पुढच्या क्षणामध्ये नाहीये, अशा ज्या गोष्टी आहेत त्या प्राप्त करण्याकरता लोक अनंत जीवनाचा नाश करतात। प्रियो, दुनिया में शायद भक्त को बहुत प्रकार का कष्ट वेदना में गुजरना पड़ेगा, आणि भक्ताला पुष्कळ प्रकारच्या कष्टामधून या जगामधून जावं लागेल, लेकिन उसको आनंद रहता है त्याला एक आनंद राहतो क्योंकि ये सब खत्म हो जाएगा। आणि हे सर्व काही नष्ट होईल। है ना? प्रकाशित वाक्य 21 अध्याय का 5 वचन। प्रगटीकरण 21 अध्याय त्याचं 5 वचन। जो सिंहासन पर बैठा था हाँ। उसने कहा, देख मैं सब कुछ नया कर देता हूँ। हाँ। फिर उसने कहा, लिख ले, हाँ। क्योंकि ये वचन विश्वास योग्य और सत्य है। देखिए, ये सारे बात प्रभु नया बनाने जा रहा है प्रियो। आणि बघा सर्व गोष्टी प्रभू नवीन बनवायला जात आहे बहुत जल्दी ये सब खत्म होने वाला आणि है। हे लवकर सगळं संपणार आहे। अभी आपको मालूम है, अभी ये यूक्रेन में रशिया लड़ाई चल रहा है। युक्रेन आणि रशिया यांचं युद्ध चालू आहे। आपको मालूम है कितने लोग बहुत आशा से अपने लिए घर बनाया और उधर सब कुछ इकट्ठा करके जी रहा था, लेकिन अभी घर भी छोड़कर जाना पड़ा, एजुकेशन भी छोड़ना पड़ा, अभी रहने के लिए भी कई जगह नहीं, कई शरण के लिए इधर भाग रहा है, तड़प रहा है। जो मतलब लाइट नहीं, पानी नहीं, खाना नहीं, कितना प्रयास में है। देखो, एक लड़ाई आया तो ये सब अवस्था है, प्रभु देते बिना कोई अनुभव नहीं कर सकता। इस बात का एक बहुत बड़ा सबूत है। आणि रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये काय झालं की ज्या लोकांनी चांगले चांगले घरे बनवून ठेवले होते, त्याच्यामध्ये ते राहत होते, चांगलं शिक्षण घेत होते, पण या युद्धामुळे काय झालं की त्यांचं स्वतःचं घर त्यांना सोडावं लागलं, ते घेत असलेले शिक्षण जे आहे ते त्यांना सोडावं लागलं आणि त्यांना अशा ठिकाणी जाऊन राहावं लागलं की ज्या ठिकाणी राहण्याकरता घर नाहीये, लाईट नाहीये, पाणी नाहीये आणि खाण्याकरता अन्न सुद्धा नाहीये। मग अशा लोकांना आता समजलं असेल की त्यांच्याकडे जे काही होतं ते त्यांचं नव्हतं, तर ते देवाने त्यांना दिलं होतं। प्रियो, में दुनिया की कोई भी बातों में कभी भरोसा नहीं करना प्रियो। आणि जगाच्या कुठल्याही गोष्टीवर विसंबून राहू नका। हम कितने लोगों के जीवन को देखा है कि वो लोग धन पर भरोसा किया, परंतु वो भरोसा एक ही क्षण में नष्ट हो गया। आणि कितीतरी लोकांचं जीवन आम्ही पाहिलेलं आहे की त्यांनी आपला भरोसा त्यांच्या पैशावर ठेवलं, पण एकाच क्षणात त्यांचं सगळं होतं नव्हतं ते नष्ट झालं। प्रियो, ये दुनिया का सारी बात मिटने वाला है। प्रेनो, या जगाच्या सर्व गोष्टी नाश होणार आहे। है ना? यशायाह नबी किताब उसका 65 अध्याय का 17 वचन में पढ़ता है। यशया त्याचा 65 अध्याय आणि त्याचा 17 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो, क्योंकि देखो मैं नया आकाश और नई पृथ्वी उत्पन्न करता हूँ और पहली बातें स्मरण न रहेंगी। देखा, पहली बात है स्मरण में तक नहीं आएगा प्रियो। आणि पहिल्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्या आठवणीत पण नाही राहणार। बोले बोला, आज जो देखने वाला सारी बात मिट जाएगा। आणि आता ज्या बघणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व नाश होतील। ये आकाश विधान तक बदल जाएगा, आणि हे आकाश जे आहे ते सुद्धा बदलून ये जाईल धरती बदल जाएगा आणि ही पृथ्वी बदलून जाईल है ना? इसकी अवस्था ऐसे नहीं रहेगा। आणि याची अवस्था अशी नाही राहणार। है हमारे लिए एक नया आकाश और नया पृथ्वी है, आपल्या करता नवीन आकाश नवीन पृथ्वी और आहे एक नया यरूशलेम है। आणि एक नवीन यरूशलेम आहे। उसका बाट जो रहा है, आपण त्याची वाट पाहत आहोत। सच बात है क्या? खरं आहे का? क्योंकि जब इब्रानियों के पत्री पहला अध्याय उसका 10 से 12 तक वचनों में, आणि हिब्रीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय 10 ते 12 वचनामध्ये, और यह कि हे प्रभु, आदि में तूने पृथ्वी की नींव डाली और स्वर्ग तेरे हाथों की कारीगरी है। वे तो नष्ट हो जाएगी, परंतु तू बना रहेगा। वे सब वस्त्र के समान पुराने हो जाएंगे और तूने चादर के समान लपेटेगा, और वे वस्त्र के समान बदल जाएंगे, पर तू वही है और तेरे वर्षों का अंत न हो। हो, इतना बड़ी बात है प्रियो। प्रभु हमें आनंददा की बात, कभी भी नाश नहीं होने वाला बात प्राप्त करने के लिए बुलाया, और ये नाशमान बातों के साथ दिल लगाने वाला कितना भयंकर धोखा खाएगा। आणि प्रभू आपल्याला त्या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी प्राप्त करण्याकरता बोलवलेला आहे, पण नाश होणाऱ्या गोष्टीच्या पाठीमागे आपण जातो, त्याच्यामुळे किती जास्त फसल्या जाऊ। प्रियो, नया जन्म पाया हुआ हर एक लोगों के लिए प्रभु ने स्वर्ग में बहुत अविनाशी चीज तैयार किया है। आणि नवीन जन्म प्राप्त झालेल्या प्रत्येकासाठी प्रभूने स्वर्गामध्ये अविनाशी अशा गोष्टी ठेवलेल्या हमें आहेत उसको प्राप्त करने के लिए एक दर्शन चाहिए। आणि त्याला प्राप्त करण्याचं एक दर्शन आपल्याला असलं पाहिजे। पहला पत्रोस पहला अध्याय का 3 से 5 तक वचनों में, पहिले पेत्र पहिला अध्याय 3 ते 5 वचनामध्ये, हमारे प्रभु यीशु मसीह के परमेश्वर और पिता का धन्यवाद हो, जिसने यीशु मसीह
लिए जो तुम्हारे लिए स्वर्ग में रखी है। तुम्हारे लिए कहा रखा? स्वर्ग में स्वर्ग में। इधर कोई हमारा नाश होने वाला बात नहीं, दुनिया में रखने वाला बात नहीं, स्वर्ग में रहेगा। वो जिसका श्रेष्ठ नाम सुनिए वो कैसा है? कभी भी नाश नहीं होने वाला, कभी भी ना मुरझाने वाला, कभी भी उसका शोभा नष्ट नहीं होता। आणि ते कधीही नाश न होणार, कधीही कुंजून न जाणार किंवा कधीही त्याची जी शोभा आहे ती कमी न होणार, अशा प्रकारच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत। प्रियम, ऐसा बात प्राप्त करने के लिए आज हमारे दौड़ है क्या? आणि अशा गोष्टी प्राप्त करण्याकरता आज आपलं धाव आहे का? इब्रानियों उसका 12 अध्याय का 28 वचन। इब्रिकराचं पत्र त्याचा 12 अध्याय आणि त्याचा 28 वचन। कारण हम इस राज्य को पाकर हाँ। जो हिलने का नहीं देखा, जो हिलने का नहीं कृतज्ञ हो। कृतज्ञ हो। प्रियम, जो ना हिलने वाला उस राज्य को पाने वाला है। इसलिए हमें बहुत आभार वाला दिल से प्रभु का भय मानकर प्रभु का भक्ति करना चाहिए। आणि न ढळणारं ते स्वर्गाचं राज्य आपल्याला मिळणार आहे, म्हणूनच आपण कितीतरी भय बाळगून प्रभूची भक्ती करायला पाहिजे। आपको मालूम है प्रेरित पौलुस एक महान व्यक्ति था। आणि प्रेषित पौल एक महान व्यक्ती होता। मेरे जानकारी के अनुसार मतलब वो बहुत धनिक कुटुंब का था आणि माझ्या माहितीनुसार तो एक श्रीमंत कुटुंबाचा और वो एक बड़ा अधिकारी भी था। आणि तो एक अधिकारी पण होता। लेकिन जब प्रभु ने उनको चुन लिया, आणि प्रभूने ज्या वेळेला त्याला निवडलं, चुनने के बाद में जब स्वर्ग का ज्ञान मिला, आणि निवडल्यानंतर ज्या वेळेला त्याला स्वर्गाचं ज्ञान झालं, तो वो क्या बोलता है? तो काय म्हणतो? एक बात आपको बताओ, एक गोष्ट सांगू, जिसको जो स्वर्ग का ज्ञान मिला है, आणि ज्याला ते स्वर्गाचं ज्ञान मिळालेलं आहे, उसको ये नाशवान बातों को त्यागने के लिए कोई दिक्कत नहीं। आणि त्याला या नाश होणाऱ्या गोष्टी सोडून देण्याकरता काही अडचण नाही। और जो जिसको स्वर्ग का दर्शन नहीं है, आणि ज्याला स्वर्गाचं दर्शन नाहीये, उस प्रभु यीशु मसीह का अगर ज्ञान नहीं है, आणि त्याला त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्ञान नाहीये, वो व्यक्ति को ये दुनिया का कोई भी बात त्यागने के लिए बोलेगा तो उसके लिए बड़ा मुश्किल है। आणि त्याला कुठलीही गोष्ट सोडून द्यायची म्हटलं तर खूप कठीण आहे। अभी यहाँ पर प्रेषित पौलुस ने क्या गवाही दिया? आणि या ठिकाणी प्रेषित पौलाने काय साक्ष दिली? फिलिपियों 3 अध्याय का 7-8 वचन। फिलिप कराचं पत्र 3 अध्याय 7 आणि 8 वचन। परंतु जो बातें मेरे लाभ की थी, हाँ। उन्हीं को मैंने मसीह के कारण हानि समझ लिया है। हाँ। वरन मैं अपने प्रभु मसीह यीशु की उत्तम पहचान की उत्तमता के कारण हाँ। सब बातों को हानि समझता हूँ, हाँ। जिसके कारण मैंने सब वस्तु की हानि उठाई हाँ। और उन्हें कूड़ा समझता हूँ, हाँ। जिससे मैं मसीह को प्राप्त करूँ। प्रियम, ऊपर की बात को प्राप्त करने के लिए, प्रभु यीशु मसीह को प्राप्त करने के लिए, स्वर्गीय बातों को प्राप्त करने के लिए प्रभु का श्रेष्ठ दास प्रेषित पौलुस बोलता है, ये दुनिया की बातों को मैं कचरा समझता हूँ। आणि त्या स्वर्गीय गोष्टी प्राप्त करण्याकरता, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला प्राप्त करण्याकरता या ठिकाणी प्रेषित पौल म्हणतो की या जगाच्या सर्व गोष्टी मी खेर आणि कचरा समजतो। आपको गुस्सा तो नहीं आता? तुम्हाला राग तर नाही येते ना? क्योंकि ये जीवन को छूने वाला संदेश है। कारण हा जीवनाला स्पर्श करणारा संदेश आहे। शायद बहुत लोगों को बहुत बात शायद अच्छा नहीं लगेगा। आणि पुष्कळ लोकांना पुष्कळ गोष्टी कदाचित नाही आवडणार। मैं ये सोचता हूँ शायद ये मेरा आखिरी संदेश है, आणि मी हा विचार करतो कदाचित हा माझा शेवटला संदेश आहे। लेकिन आपके लिए ये भी संदेश देना ये प्रभु का इच्छा है। आणि हा संदेश तुम्हाला देणं ही सुद्धा प्रभूची इच्छा आहे। अभी भी ध्यान से सुनना प्रिय। आणि अजूनही लक्ष देऊन ऐका। भक्तों का जीवन में विश्वास का पारक होता है। आणि भक्ताच्या जीवनामध्ये विश्वासाची पारख होते। हम विश्वास में आने के बाद में हमारे जीवन में हम परखा जाता है। आणि आपण विश्वासामध्ये आल्यानंतर आपलं जीवन जे आहे ते पारखलं जातं। पहला पत्रुस 1 अध्याय का 7 वचन। पहिले पेत्र 1 अध्याय त्याचं 7 और वचन। यह इसलिए है कि तुम्हारा परखा हुआ विश्वास, तुम्हारा परखा हुआ विश्वास जो आग से ताए हुए नाशवान सोने से भी हाँ। कहीं अधिक बहुमूल्य है, देखा प्रियो, परखा हुआ विश्वास मला आग में ताया हुआ सोने से भी बहुमूल्य है। आणि तुमचा पारखला गेलेला विश्वास जो आहे तो अग्नीमध्ये पारखलेल्या सोन्यापेक्षाही उत्तम असा आहे। एक आपको मालूम है, विश्वासियों का पिता कहलाने वाला अब्राहम का परीक्षा, आणि विश्वासणाऱ्याचा पिता म्हटला गेलेला अब्रामाची परीक्षा। उत्पत्ति 22 का 1-2 वचन। आणि उत्पत्ती त्याचा 22 अध्याय त्याचे 1 आणि इन 2 बातों के वचन। पश्चात ऐसा हुआ कि परमेश्वर ने अब्राहम से यह कहकर उसकी परीक्षा की, हे अब्राहम, उसने कहा, देख मैं यहाँ हूँ। उसने कहा, अपने पुत्र को अर्थात अपने इकलौते पुत्र इसहाक को, जिससे तू प्रेम रखता है, संग लेकर मोरिया देश में चला जा और वहाँ उसको एक पहाड़ के ऊपर
जो मैं तुझे बताऊंगा होम बलि करके चढ़ा। एक बात मैं आपको प्रियो बताना चाहता हूँ, आणि एक गोष्ट प्रियांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, हमारे हृदय में जो हमने सबसे मूल्यवान समझ करके लगा हुआ बातों पर भी प्रभु हाथ लगाएगा। आणि आपण आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मौल्यवान समजल्या जाणाऱ्या गोष्टीवरही प्रभू हात लावेल. क्या समझा? काय समजलं? शायद देखो प्रभु अगर आपको बोल रहे हैं, देख बेटे, हे बेटी, तू मेरे लिए नौकरी छोड़ो, बोलेगा तो नौकरी आपके लिए शायद बड़ा मूर्ति है। नौकरी के कारण आप कहीं कुछ बात मतलब प्रभु के लिए मतलब सहने के लिए तैयार नहीं होता होगा, वो आपको बड़ा होगा, उस पर भी हाथ लगा सकता है। आणि कदाचित उद्या तुम्हाला प्रभू सांगू शकत असेल की हे माझ्या मुला, हे माझ्या मुले, तू माझ्यासाठी नोकरी सोडून दे. कदाचित त्यावेळेला ती नोकरी तुमच्या करता एक मूर्ती असेल आणि मग त्याच गोष्टीकडे प्रभू आपला हात लावेल. और जो प्रियो एक बात जानना, आणि प्रियांनो एक गोष्ट जाणा, आप सचमुच में प्रभु को प्यार करता है कि नहीं, ये जानने के लिए आपको जो प्रिय है उस पर आपका विश्वास का पारख हो सकता है. आणि तुम्ही खरोखर प्रभूवर प्रेम करता की नाही ती गोष्ट पारखण्याकरता ती तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय गोष्टी आहे त्याच्या संबंधाने तुमची परीक्षा होऊ शकेल. क्योंकि हमारा प्रभु हमारा हृदय को देखता है, हृदय की सच्चाई से प्रभु प्रसन्न रहता. आणि आपला प्रभू आपला अंतर्याम पाहतो, कारण अंतर्यामाची सत्यता देवाला आवडते. कई लोगों का जीवन में होठों में बहुत सच्चाई रहेगा, आणि पुष्कळ लोकांच्या ओठांमध्ये सत्य असेल, उनका बुद्धि में बहुत सच्चाई रहेगा, त्यांच्या बुद्धीमध्ये खूप सत्य असेल, और जो प्रभु जो खोजता है हृदय में सच्चाई है क्या? आणि प्रभू शोधतो ते तुमच्या हृदयामध्ये सत्यता आहे का. Praise the Lord. प्रभु सबको परखता नहीं प्रियो, आणि प्रभू प्रत्येकाला नाही पारखत, क्योंकि प्रभु ने लोथ को परखा करके बाइबल में कहीं नहीं लिखा. आणि प्रभूने लोटाची परीक्षा घेतली बायबल मध्ये नाही लिहिलं. लेकिन आप सच में प्रभु की बुलाए हुआ है तो, आप विश्वास में बढ़ रहे हैं तो आपका जीवन में परखाएगा. आणि प्रभूने जर तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्ही विश्वासामध्ये जर वाढत आहात तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये परीक्षा येईल. एक सच्चा निष्कपट विश्वास परमेश्वर की बात मानना है. आणि एक खरा निष्कपट विश्वास असा आहे की देवाच्या आज्ञेचं पालन करायचं. प्रभु जितना भी महंगी बात भी बोलेगा तो सवाल ना करते हुए वो व्यक्ति मानेगा. आणि प्रभूने कितीही महाग गोष्ट मागितली तरी सुद्धा प्रश्न न करता आपल्याला ती द्यायची आहे. एक बात मैं आपको बताऊं, एक गोष्ट तुम्हाला सांगू, है ना, हम लोग होठों का भक्ति बहुत सरल रूप में प्रकट कर सकता है. आणि ओठांची भक्ती खूप सरळ रीतीने आपण प्रगट करू शकतो. ऐसा तो आजकल का लोगों में अधिकतर लोग होठों का भक्त लोग हैं. आणि आज जास्त करून लोक जे आहे ते ओठांचे भक्त आहे. उसका नंबर वन उदाहरण है पत्रोस. आणि त्याचं एक नंबर उदाहरण आहे पेत्र. ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका. पत्रोस प्रभु को बोलता है, आणि पेत्र प्रभूला म्हणतो, मत्ती उसका 26 अध्याय, मत्ते त्याचा 26 अध्याय उसका 31 से 35 वचन. 31 ते 35 वचन. तब यीशु ने उसे कहा, हाँ। तुम सब आज ही रात को मेरे विषय में ठोकर खाओगे. ध्यान से सुनना, तुम आज ही रात को मेरे कारण ठोकर खाओगे. हाँ, क्योंकि लिखा है, हाँ। मैं चरवाहों को मारूंगा. लिखा है, प्रभु के बारे में ये लिखा है, प्रभु के वचन में लिखा है, वो बात अधूरा नहीं रह सकता, वो पूरा होना ही है. आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलेले आहे ते अपूर्ण राहणार नाही तर ते पूर्णच होईल. हाँ, और झुंड की भेड़ तितर बितर हो जाएगी. हाँ। परंतु मैं अपने जी उठने के बाद हाँ। तुमसे पहले गलील को जाऊंगा. हाँ। इस पर पतरस ने उसे कहा, हाँ। यदि सब तेरे विषय में ठोकर खाए तो खाए. देखा पत्रोस का ये शब्द, आप देखिए पत्रोस का ये शब्द, उनका ओठों का भक्ति, उनका ओठों से कहने वाला बात कितना अच्छी बात है. आणि पेत्राने आपल्या ओठांनी बोललेले जे शब्द आहे ते किती चांगली असे आहे. ये भक्ति बहुत आसानी है. आणि अशा प्रकारची भक्ती करणं खूप सोपं आहे. पत्रोस क्या बोल रहा है? पेत्र काय म्हणत आहे सुनो पूरा. पूर्ण ऐका. हाँ, यदि सब तेरे विषय में ठोकर खाए तो खाए, हाँ। परंतु मैं कभी भी ठोकर न खाऊंगा. हाँ। यीशु ने उसे कहा, हाँ। मैं तुझसे सच कहता हूँ कि हाँ। आज ही रात को मुर्गे के बांग देने से पहले हाँ। तू 3 बार मुझे पुकार जाएगा. हाँ। पतरस ने उसे कहा, पत्रोस ने और भी कहता है, अपने शब्दों में बहुत भक्ति है, बहुत सामर्थ्य है, बहुत लोगों का दिल खींचने वाला सामर्थ्य है, अच्छा भक्त है. हाँ, यदि मुझे तेरे साथ मरना भी पड़े तो भी मैं तुझसे कभी न मुकरूंगा. और ऐसा ही सच सब चेलों ने भी कहा. देखिए अभी उड़ाकर कहने वालों का नेता पत्रोस है, इसलिए पत्रोस का नाम आया, लेकिन वही बात बाकी भी बोला. लेकिन अभी ये सब
सभी लोगों ने जो बोला हुआ भक्ति ओटों का भक्ति था। आणि पेत्र त्यांचा एक नेता आहे, तो पेत्र जसं बोलला तसं इतर शिष्य सुद्धा बोलले आणि त्यांनी जी करणारी भक्ती ती फक्त ओठांची भक्ती होती. आज कितने लोग ऐसा ओटो से इतना तारीफ की बात करता है, वो बहुत मेरे को बहुत प्रभु से प्यार है, मेरे को ये है वो है, लेकिन उनके जीवन में कुछ भी नहीं. आणि पुष्कळ लोक भक्ती आपल्या ओठांनी करतात की प्रभूवर माझं खूप प्रेम आहे, हे आहे ते आहे, पण त्यांच्या जीवनामध्ये काहीच नाही. देखो इतना जान देने के लिए तैयार था पतरस. आणि पेत्र जो आहे तो प्रभू करता आपला जीव द्यायला सुद्धा तयार होता. परीक्षा आया, परीक्षा आली, पतरस बुरी तरह से हार गया. आणि पेत्र एकदम वाईट रीतीने हरला. उसका 69 से 75 पढ़ना. आणि त्याच 69 ते 79 वाचा. कितनी लोग ऐसे ऐसे अपने को वचन देता है, वायदा देता है, पर जो लोगों का भक्ति सिर्फ ओटो में है, जीवन में नहीं, परीक्षा में वो बुरी तरह से हार जाता है. उसका एक सुंदर एग्जाम्पल है ये पतरस. अब ये देखिए थी. पतरस बाहर आंगन में बैठा हुआ था कि एक दासी उसके पास आई और कहा, तू भी यीशु गलील के साथ था. उसने सबके सामने यह कहते हुए इनकार किया, मैं नहीं जानता कि तू क्या कह रही है. देखा भले बात ही उसने यीशु के चेला है बोलने के लिए भी इनकार. आणि प्रभूचा मी शिष्य आहे या गोष्टीला सुद्धा त्याने नाकारलं. और आगे जब वह बाहर डेवड़ी में गया तो दूसरी दासी ने उसे देखकर उनसे जो वहाँ थे कहा, यह भी तो यीशु नासरी के साथ था. उसने शपथ खाकर शपथ भी कहा अभी, और मतलब इनकारने का ग्रेड बढ़ गया, शपथ भी खाने लगा. आणि मग त्या प्रभूचा नाकार करण्याची त्याची पातळी वाढत गेली. त्याने शपथ खाऊन प्रभूला नाकारलं. अच्छा भक्ति है ना, क्या भक्ति से बात बोला था, उसी दिन की बात है. आणि त्याच दिवसाची ती गोष्ट आहे. आगे मैं उस मनुष्य को नहीं जानता. थोड़ी देर बाद लोगों ने जो वहाँ खड़े थे पतरस के पास आकर उसे कहा, सचमुच तू भी उनमें से एक है, क्योंकि तेरी बोली तेरा भेद खोल देती है. तब वह धिक्कारने और शपथ खाने लगा. शब्द का मतलब इनकारने का ग्रेड बढ़ते जा रहा है. आणि मग त्याचं नाकारण्याची जी पातळी ती वाढत जात आहे. देखा परीक्षा में कितना बुरी तरह से हर रहा प्रयोग. आणि परीक्षेमध्ये किती वाईट रीतीने तो पराजित होत आहे. आप इस संदेश को अपनी जीवन के सामने ध्यान से परख रखें. आणि आजचा हा जो संदेश आहे ते आपल्या जीवनासोबत तुम्ही चांगल्या प्रकारे पडताळून बघा. अपने आत्मिक जीवन का अवस्था कहाँ पर है. आपल्या आत्मिक जीवनाची अवस्था कुठे आहे. हमने जो प्रभु के प्रति जो लिया हुआ निर्णयों में हम बना रह पाता है क्या. आणि प्रभू संबंधाने घेतलेला जो निर्णय त्याच्यामध्ये आपण स्थिर राहत आहोत का. परीक्षाओं में हम हर रहा है या विजयी हो रहा है. आणि परीक्षेमध्ये आपण हरत आहे का पराजित होत आहे. है ना प्रियो, अब्राहम परीक्षा में विजयी हुआ. आणि प्रियांनो अब्राहम परीक्षेमध्ये विजय झाला. कारण क्या है कारण काय है ना, इब्रानियों 11:19 पढ़ना. आणि इब्रिकाराचं पत्र 11 अध्याय त्याचं 19 वचन वाचा. क्योंकि उसने मान लिया कि परमेश्वर सामर्थ्य है. पर उसने अब्राहम ने मान लिया परमेश्वर सामर्थ्य है कि उसे मरे हुए में से जिलाए. हाँ, मेरा प्रभु सामर्थ्य है. आणि माझा परमेश्वर सामर्थ्य आहे. मेरा बेटा इसराक सामर्थ्य ऐसे नहीं बोला. आणि माझा मुलगा इसाक सामर्थ्य असं नाही म्हटला. प्रियो, प्रभु बिना इसराक 0 है. आणि प्रभू खेरीज इसाक 0 आहे. परंतु इसराक के बिना प्रभु है तो वो बहुत संपूर्ण है. आणि मग इसाका सोबत जर प्रभू आहे तर तो एकदम संपूर्ण आहे. ये हमारे जीवन का तत्व रहना चाहिए. आणि हे आपल्या जीवनाचं तत्व राहायला पाहिजे. और कुछ भी नहीं है तो भी प्रभु हमारे साथ होना चाहिए. आणि अजून कोणी नाही तर प्रभू आपल्या सोबत राहायला पाहिजे. मन अब्राहम का भक्ति संपूर्ण दिल की भक्ति था. आणि अब्रामाची जी भक्ती होती ती संपूर्ण हृदयाने होती. वो प्रभु ने अंगीकार किया. आणि प्रभूने त्याचा स्वीकार केला. एक बात मैं आपको बताता हूँ. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मेरा प्रभु अभी यहाँ पर बोलता है. आणि प्रभू या ठिकाणी सांगत आहे. उत्पत्ति उसका 22 का 12 वचन. उत्पत्ती त्याचा 22 अध्याय त्याचं 12 वचन. बहुत सुंदर बात है. आणि खूप सुंदर गोष्ट आहे. विश्वास परखा जाएगा. आणि विश्वास जो आहे तो पारखला जाईल. जब वो बात प्रभु उसको हमारा हृदय की सच्चाई जानेगा तो वो व्यक्ति वो भी आशीष पाएगा, उसके द्वारा बहुत लोग आशीष पाएगा. आणि मग हृदयाची सत्यता पाहूनच प्रभू पाहतो की ती गोष्ट त्याने जर जाणून घेतली तर निश्चितच त्याच्यासाठी ती आशीर्वादाची राहील. पढ़ो आगे. उसने कहा, उस लड़के पर हाथ मत बढ़ा और ना उससे कुछ कर, क्योंकि तूने जो मुझसे अपने पुत्र वरन अपने इकलौते पुत्र को भी नहीं रख छोड़ा. इससे मैं अब जान गया कि तू परमेश्वर का भय मानता है. देखा, ये बात प्रभु गवाही देता है प्रियो.
आणि ही गोष्ट प्रभू साक्ष देत आहे ए, अभी तेरा दिल में वो सच्चाई मैंने देख लिया, आणि आता तुझ्या हृदयामध्ये ते सत्य मी पाहिलं तू ये परीक्षा में विजय पाया, आणि या परीक्षेमध्ये तू विजय प्राप्त केला इसलिए क्या हो गया? आणि म्हणून काय झालं उसका 16 से 18 आणि 16 ते 18 वचन यहोवा की यह वाणी है कि मैं अपनी यह शपथ खाता हूँ हाँ। कि तूने जो यह काम किया है कि तूने ये काम किया है, अपने पुत्र हाँ। वरन अपने इकलौते पुत्र को भी नहीं रख छोड़ा, हाँ। इस कारण मैं निश्चय तुझे आशीष दूंगा हाँ। और निश्चय तेरे वंश को आकाश के तारागण हाँ। और समुद्र के तीर की बालू के किनकों के समान हाँ। अनगिनित करूंगा हाँ। और तेरा वंश अपने शत्रुओं के नगरों का अधिकारी होगा हाँ। और पृथ्वी की सारी जातियां हाँ। अपने को तेरे वंश के कारण धन्य मानेगी हाँ। क्योंकि तूने मेरी बात मानी है। देखिए ये अब्राहम इस परीक्षा में विजय प्राप्त करने के द्वारा क्या हुआ प्रियो? आणि एक अब्राम या विजय परीक्षेमध्ये विजय प्राप्त केल्या कारणाने काय झालं प्रियांनो ये सारे मानव कुल आशीष पाया, आणि संबंध मानव जाती आहे ती आशीर्वादित झाली ऐसो तेरा पुत्र की द्वारा सारे जातियां आशीष पाएगा। आणि तुझ्या पुत्राच्या द्वारे संबंध राष्ट्र जे आहे ते आशीर्वादित होतील किसके द्वारा आशीष पाया? आणि कोणाच्या द्वारे आशीर्वाद प्राप्त केला इसहाक के द्वारा इसहाकाच्या द्वारे का नहीं। नाही अब्राहम का पुत्र कौन है? आणि अब्रामाचा पुत्र कोण आहे प्रभु यीशु मसीह। प्रभु येशू ख्रिस्त गलातियों 3:16 में लिखा है, गलातीकाराचं पत्र 3 अध्याय 16 वचनामध्ये लिहिलंय अब्राहम के वंश में आकर के आपको मालूम है नया नियम शुरू होता है तो अरे अब्राहम का बेटा है, क्या बोला? अब्राहम का बेटा, अब्राहम का बेटा होकर के अब्राहम के कुल में आकर के प्रभु यीशु मसीह का जन्म हुआ। गलातियों 3:16 में वो वायदा पूरा करते हुए यहाँ पर प्रेरित पौलुस आत्मा में वो कहता है, पढ़िए। अतः प्रतिज्ञा अब्राहम को हाँ। और उसके वंश को दी गई। हाँ। वह यह नहीं कहता कि वंशों को जैसे बहुतों के विषय में कहा, हाँ। पर जैसे एक के विषय में कि तेरे वंश को, हाँ। और वह मसीह है। हाँ, देखा वो एक के बारे में कहा गया तेरे वंश को, वो कौन है? प्रभु यीशु मसीह है। प्रियो प्रभु यीशु मसीह के द्वारा सारे दुनिया के सारे जाति के लोगों को ये आशीष आया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सगळ्या जगाच्या सगळ्या जातीच्या लोकांना हा आशीर्वाद भेटला इस माने एक व्यक्ति का विश्वास करता है कि नहीं, उसका प्रूफ क्या है? आणि एक व्यक्ती विश्वास करतो का नाही याचा पुरावा काय आहे काम, हाँ आज्ञा पालना, काम। आणि त्याचं काम ध्यान देना प्रिय, लक्ष द्या आप ये बात को आज प्रभु की उपस्थिति में यकीन करके लौटो, आपने उद्धार पाया है कि नहीं? आणि या गोष्टीचा तुम्ही एक प्रमाण घेऊन जा की तुमचं खरोखर तारण झालेलं आहे का नाही क्योंकि उद्धार पाया व्यक्ति में काम चाहिए, काम काम काम। आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काम पाहिजे प्रियो काम के द्वारा हम उद्धार नहीं पाया, आणि कामाच्या द्वारे आपलं तारण नाही झालं लेकिन काम के लिए उद्धार पाया। आणि कामासाठी आपलं तारण झालं ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका हम लोग कोई काम करके उद्धार नहीं पाता, आणि काम करून आपलं तारण नाही होत लेकिन काम के लिए उद्धार पाया। आणि कामासाठी आपलं तारण झालं और दूसरा प्रकार नासिक मंडली को ये समझाने के लिए मैं कह सकता हूँ, काम के द्वारा भी उद्धार होता है, वो उद्धार प्राण का उद्धार है। आणि नाशिकच्या मंडळीला मी तुम्हाला सांगू इच्छितो की कामाच्या द्वारे सुद्धा तुमचं तारण होईल आणि ते तारण कुठलं आहे ते तुमच्या जीवाचं तारण आहे बाकी लोगों को बोलेगा तो वो लोग गलत समझेगा, आणि इतर लोकांना सांगितलं तर ते चुकीचं समजते शायद इसमें भी सुनने वाला कई लोग इसको गलत उपदेश करके बोल सकता है, आणि यापैकी सुद्धा ऐकणाऱ्या जे पैकी जे आहे त्याला चुकीचा उपदेश म्हणू शकतील क्योंकि आपको ये शिक्षण मिला है इसलिए आपको कोई दिक्कत नहीं। आणि तुम्हाला हे शिक्षण मिळालं म्हणून काय अडचण नाही तो एक बात ध्यान ना प्रियो, एक गोष्ट जाणा अगर अब्राहम मानो प्रभु में विश्वास किया, वो धर्मी गिना करके लिखा हुआ है, परंतु अगर ये काम में वो विजयी नहीं होता तो वो काम अधूरा रहता। आणि मग अब्राहम जर या कामामध्ये जर विजय झाला नसता तर तो अपूर्ण असा राहिला असता अभी मैं थोड़ा उसको आपको डिटेल से समझाने जा रहा हूँ। आणि ते थोडस विस्तार रीतीने समजून सांगत वो आहे बात को याकूब उठाकर कहता है, आणि या गोष्टीला याकोब प्रकर्षाने सांगत आहे याकूब दूसरा अध्याय का 21 से 24। याकोब त्याचा दुसरा अध्याय 21 ते 24 तो वचन जब हमारे पिता अब्राहम ने अपने पुत्र इसहाक को वेदी पर चढ़ाया, हाँ। तो क्या वह कर्मों से धार्मिक न ठहरा था? देखा, कर्मों से धार्मिक नहीं ठहरा था, मतलब वो काम करके धर्मी ठहरा। आणि कामाच्या द्वारे तो नीतिमान गणला गेला ऐसा कैसा? असं कस काय विश्वास किया तो धर्मी ठहरा था, आणि जर विश्वासाने नीतिमान होत तर तो हुआ ना वो। तो झाला ना वो
अब्राहम इससे पहले वो कैसे माना धर्मी बना था, आणि अब्राहम याच्या अगोदर कसा नीतिमान झाला? है ना, विश्वास है विश्वासाने. है ना. जब उत्पत्ति 15 अध्याय का मतलब 5-6 वचन में लिखा ना. उत्पत्ती 15 अध्याय 5-6 वचनामध्ये लिहिलंय ना. हाँ, आप पढ़ो. और उसने उसको बाहर ले जाके कहा, हाँ। आकाश की ओर दृष्टि करके तारागण को गिन, या। क्या तू उनको गिन सकता है? या। फिर उसने उससे कहा, तेरा वंश ऐसा ही होगा. हाँ। उसने यहोवा पर विश्वास किया हाँ। और यहोवा ने इस बात को हाँ। उसके लेखे में धर्म गिना. देखा, अभी वो धर्मी कब बना? आणि तो नीतिमान केव्हा झाला? जब आकाश विधानों का तारागण जैसा आपका पीढ़ी बढ़ाएगा. प्रभु ने कहा ये प्रभु ऐसे करेगा. जब विश्वास किया उसी घड़ी में वो धर्मी बना गया. आणि मग ज्या वेळेला परमेश्वराने त्याला अभिवचन दिलं की आज आकाशामध्ये असणारे जे तारे त्याप्रमाणे मी तुझ्या जातीला बनवेल, त्या वेळेला त्याने परमेश्वराच्या या बोलण्यावर त्याने विश्वास केला. त्या वेळेला तो नीतिमान असा गणला गेला. परंतु यहाँ पर बोलता है आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, अब्राहम ने अपनी बेटे को देख करके धर्मी बना. आणि या ठिकाणी अब्राहमाने आपला पुत्र इसाहाकाला परमेश्वराकरता अर्पण केल्याद्वारे तो नीतिमान झाला. वो कौन सा धर्मी है? आणि ती कुठली नीतिमत्व आहे? वो है प्राण का. आणि ते आहे जीवाचं. बहुत अच्छी तरह समझना प्रियो. आणि खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. अगर आप बोलते मैंने विश्वास किया पर तो आपके जीवन में काम नहीं है, तो आपका प्राण का उद्धार का कार्य आपके जीवन में नहीं हो रहा है. आणि तुम्ही म्हणता की मी विश्वास करतो आणि जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काम नाही करत, याचा अर्थ काय आहे की तुम्ही आपल्या जीवनामध्ये जीवाच्या तारणाकरता काही करत नाहीये. प्रियो, जो व्यक्ति प्रभु को जानता है त्यानं जो व्यक्ती प्रभूला ओळखतो वो पक्का प्रभु की बात मानेगा, आणि तो निश्चितच प्रभूच्या आज्ञेचं पालन करेल, नहीं तो झूठा हो जाता. नाहीतर तो खोटा होईल. मेरा पढ़े होगा ना उसका दूसरा अध्याय के 4 वचन. पहिलं योहान 2 अध्याय 4 वचन. जो कोई यह कहता है मैं उसे जान गया हूँ हाँ। और उसकी आज्ञाओं को नहीं मानता, हाँ। वह झूठा है. ओ, उसकी आज्ञा नहीं मानता. अरे मेरे प्रिय भाई बहन, आपको प्रभु ने चुना, सारे लोगों को जाकर सुसमाचार सुनाने के लिए चुना. आप सुनाता है क्या? आणि तुम्हाला प्रभूने निवडलं की सर्व जाऊन राष्ट्रांना जाऊन तुम्ही सुवार्ता सांगा. तुम्ही सांगता का? विश्वास किया ना. तुम्ही विश्वास केला ना. फिर आपको प्रभु ने बताया वो बात क्यों नहीं मानता? आणि मग देवाने दिलेल्या आज्ञेचं पालन का नाही करत? क्यों नहीं सुसमाचार सुनाता? आणि का सुवार्ता सांगत नाही? ये किसका काम है? हे कुणाचं काम आहे? प्रभु ने जिसको भी उद्धार किया, जिसको भी चेला बनाया, उनका काम है प्रियो. आणि प्रभूने ज्याला शिष्य बनवलं त्याचं हे काम आहे. अगर नहीं करता है तो तुम्ही करत नाही तर आपका प्राण की उद्धार को आप लात मार रहा है. आणि तुमच्या जीवाचं जे तारण आहे त्याला तुम्ही लात मारत आहे. मैं सिर्फ एक एग्जाम्पल ही दिया. आणि तुम्हाला फक्त एक उदाहरण दिलं. अभी हमने वो वचन पूरा नहीं पढ़ा, कोई बात नहीं, लेकिन जब यीशु मसीह स्वयं कहा हुआ एक शब्द है, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः बोललेला एक शब्द आहे. यीशु मसीह में प्रभु का बेटा बोल के चलते रहा, ऐसा नहीं. आणि प्रभू येशू ख्रिस्त मी देवाचा पुत्र आहे म्हणून तो त्याच्या इच्छेप्रमाणे चालत राहिला असं नाही. प्रभु अपना जीवन में हर एक बातों में पिता का आज्ञा माना. आणि प्रभूने आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला आपल्या पित्याच्या आज्ञेचं पालन केलं. యోహన్న 8 अध्याय का 55 वचन का भी पाठ पढ़ना. योहान त्याचा 8 अध्याय 54 वचनाचा शेवटला भाग. हाँ. परंतु मेरी महिमा करने वाला मेरा पिता है. परंतु मैं उसे जानता और उसके वचन पर चलता हूँ. हाँ, मैं उसको जानता और उसका वचन पर चलता हूँ. मैंने बोलेगा तो पिता ने कहा हुआ हर एक बात मैं मान कर चलता हूँ. आणि पित्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा पालन करत मी चालतो. यो एक बात मैं आपको यहाँ पर बहुत मतलब सामर्थ्य रीति में बताना चाहता हूँ. आणि एक गोष्ट एकदम सामर्थ्य रीतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो. विश्वास परखा हो जाएगा. आणि विश्वासाची परीक्षा होईल. परख बिना विश्वास नहीं रहता. आणि परीक्षेखेरीज विश्वास राहत नाही. विश्वास होना जरूरी बात है. आणि विश्वास असणं गरजेचं आहे. और उतने भी उसमें हमें विजय भी प्राप्त करना है. आणि आपल्याला त्याच्यावर विजय सुद्धा प्राप्त करायचा आहे. अभी ध्यान से सुनने वचनों को. आणि हे वचन लक्ष देऊन ऐका. आप उद्धार पाया हुआ है, आणि तुमचं तारण झालेलं आहे. परंतु जैसे अभी आप प्रभु में बढ़ना चाहिए, आणि जसं तुम्ही प्रभू मध्ये वाढायला पाहिजे, वो बढ़ोतरी होता है कि नहीं, ये बात का एक फर्क है प्रियो. आणि ती वाढ होते का नाही त्याची एक परीक्षा आहे. आप याकूब दूसरा अध्याय का 14 से पढ़ना. याकोब त्याचा 2 अध्याय त्याचा 14 वचन ये वाचा. हर एक शब्द प्लीज आप लोग दिल से पढ़ना, ध्यान से पढ़ना, मन लगाकर पढ़ना, आत्मा में लेकर सुनना.
आणि प्रत्येक वचन जे आहे ते तुम्ही आत्म्यामध्ये राहून ऐका आणि वाचा. हे मेरे भाइयों, हाँ। यदि कोई कहे हाँ। कि मुझे विश्वास है हाँ। पर वह कर्म न करता हो हाँ। तो इससे क्या लाभ? हाँ। क्या ऐसा विश्वास कभी उसका उद्धार कर सकता है? उत्तर दे दो. याचं उत्तर पण तुम्ही द्या. नहीं. आप लोग सुना, आप लोगों ने पढ़ते सुना. आणि हे वचन तुम्ही वाचलं आणि ऐकलं का? क्या सुना? काय ऐकलं? और एक बार जोर से पढ़ो. पुन्हा एकदा जोरात वाचा. हे मेरे भाइयों, हाँ। यदि कोई कहे कि मुझे विश्वास है हाँ। पर वह कर्म न करता हो हाँ। तो इससे क्या लाभ? हाँ। क्या ऐसा विश्वास कभी उसका उद्धार कर सकता है? अभी यहाँ पर एक बात मैं आपको क्लियर करता हूँ. आणि या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट करतो. यहाँ पर पूछने वाले उदार आत्मा का उदार नहीं, आणि या ठिकाणी विचारणारं जे तारण आहे ते आत्म्याचं नाहीये ये प्राण का उदार है. आणि हे जीवाचं तारण आहे. अरे तो प्राण का उदार होगा क्या? आणि जीवाचं तारण होईल का? नहीं. प्रियो, आप थोड़ा सा मेरे को उत्तर दे देना. आणि थोडस तुम्ही मला उत्तर द्या ना. आप सोचो प्रियो. तुम्ही विचार करा आप प्रिया. बोलता है आप मेरा उदार हो गया, आणि तुम्ही म्हणता माझं तारण झालं, मैं विश्वास करता हूँ, मी विश्वास करतो, पर तो आप काम नहीं करता. आणि तुम्ही जर कृत्य करत नाही आप प्रभु के आगे नहीं मानता. आणि देवाच्या आज्ञेचं पालन करत नाही आप किसी को यीशु मसीह का गवाही नहीं देता. आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष कोणाला देत आपके अंदर नाही आत्मा का बोझ नहीं. आणि आत्म्या संबंधाने तुम्हाला ओझं नाही आप आता सुनता जाता, इसके अलावा आपके पास कुछ भी नहीं. आणि तुम्ही येता ऐकता आणि जाता या व्यतिरिक्त काहीच नाही. वो विश्वास नहीं. तो विश्वास नाही. आपके जीवन में प्रभु इसलिए कोई भी प्रकार का परीक्षा भी नहीं भेजेगा क्योंकि आप विश्वास योग्य नहीं. आणि तुमच्या जीवनामध्ये प्रभू कुठल्या प्रकारची परीक्षा सुद्धा पाठवणार नाही कारण तुम्ही विश्वास योग्य नाही. अभी दूसरी बात उसी अध्याय में मानो वो दूसरा अध्याय का 17 वचन. दुसरा अध्याय 17 वचन. वैसे ही विश्वास भी हाँ। यदि कर्म सहित न हो हाँ। तो अपने स्वभाव में मरा हुआ है. आपके पास कौन सा विश्वास है? आणि तुमच्याकडे कुठला विश्वास आहे? कर्म बिना विश्वास, मरा हुआ विश्वास कितने लोगों के पास मेरे का है? आणि फेंको. कामा व्यतिरिक्त असणारा जो विश्वास आहे तो मेलेला विश्वास आहे तो किती लोकांकडे तो फेकून द्या. समझ में आ रहा है? लक्षात येत आहे का? ये मैं नहीं बोल रहा है प्रियो, प्रभु का वचन मैं आपको बता रहा हूँ. मैं आइए। सिर्फ थोड़ा सा उसको समझने के लिए आपको थोड़ा मदद कर रहा हूँ. आणि हे मी नाही बोलत आहे तर प्रभूचं वचन सांगत आहे. मी फक्त तुम्हाला समजण्याकरता सहाय्य करत आहे. अभी उसका 20 वचन पढ़ो. त्याचं 20 वचन वाचा. पर हे निकम्मे मनुष्य, ओह, बाप रे, ऐसा शब्द है हम लोग बोल नहीं सकते. आणि असा शब्द आपण बोलू नाही शकत. इतना प्यार से बोलते हैं, तभी भी सुधरता नहीं, फिर तो ऐसा बहुत शब्द. आणि एवढं प्रेमाने बोलता तरी लोकांना ते समजत नाही आणि असा शब्द जर वापरला तर हाँ हाँ, पढ़ो पढ़ो. क्या आपको तू यह भी नहीं जानता हाँ। कि कर्म बिना विश्वास व्यर्थ है? नहीं जानता आणि हे माहित नाही का? आपका व्यर्थ विश्वास, आणि तुमचा व्यर्थ विश्वास अपने पास जो विश्वास रहेगा व्यर्थ विश्वास. आणि तुमच्याकडे ठेवलेला विश्वास व्यर्थ आहे. ये व्यर्थ विश्वास के साथ आप कैसा एक सच्चा मसीह जीवन में जाएगा? आणि या व्यर्थ विश्वासासह तुम्ही कस काय एक खरं विश्वासू जीवन जगाल? वहां पर कई सवाल आता है. आणि त्या ठिकाणी काही प्रश्न येतात. इतना सवाल करने के लिए उसका 26 वचन पढ़ना. त्याचं 26 वचन वाचा. अतः जैसे देह आत्मा बिना मरी हुई है हाँ। वैसे ही विश्वास भी कर्म बिना मरा हुआ है. देखा, ऐसा विश्वास भी कर्म बिना मरा हुआ. कितना मरा हुआ विश्वास ये बैठा है. आणि कर्मा व्यतिरिक्त असणारा विश्वास हा मेलेला विश्वास आहे. कोई है क्या? आणि किती लोक या ठिकाणी जे बसलेले आहे कोणी आहे का? आपका विश्वास जिंदा विश्वास है, मरा हुआ विश्वास है. तुमचा विश्वास मेलेला आहे का जिवंत आहे? इसको डर लगता है क्या? आप प्रभु का वचन को समझ रहे हैं क्या? आणि प्रभूचं वचन समजत आहे का? अच्छा बात. चांगली गोष्ट आहे. एक बात आपको बताना चाहता हूँ. एक गोष्ट सांगू इच्छितो. मैंने पिछले दिनों में कई बार बताया. आणि मागील दिवसामध्ये पुष्कळ वेळा सांगितलं. पौलुस हमेशा जो मानव उद्धार का बारे में बोलता है वो आत्मा का उद्धार का बारे में ज्यादा बोलता है. आणि पौल नेहमी जे सांगतो ते आत्म्याच्या तारणा संबंधाने सांगतो. ज्यादातर उनका जोर आत्मा का उद्धार में था. आणि त्याचा जास्त जोर जो आहे तो आत्म्याच्या तारणा संबंधाने होता. और जो याकूब और पत्रोस जो खाता है वो ज्यादा से ज्यादा प्राण के उद्धार के ऊपर है. आणि याकोब आणि पेत्र जे आहे ते जास्त करून प्राणाच्या तारणा संबंधाने. इसलिए आपको बोला था ये प्राण के उद्धार का बारे में अधिक गहराई से सीखना है तो इब्रानियों का पत्री, याकूब का पत्री और पत्रोस का पत्री दोनों ये पढ़ेगा
तो आपको प्राण का उद्धार के बारे में बहुत गहरा भरोसा भी है, लेकिन उसमें थोड़ा कम है। आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपल्या जीवाच्या तारणासंबंधाने तुम्हाला अधिक जास्त माहिती करून घ्यायची असेल तर याकोबाचं पत्र, इब्रिकराचं पत्र आणि पेत्राचे जे पत्र आहे ते तुम्ही वाचा. पौलाच्या पत्रामध्ये सुद्धा आहे पण जरा कमी आहे. पौलुस छिपा हुआ जीवन की भेद बताता है, आणि पॉल जे आहे ते गुप्त जीवनाचं रहस्य सांगतो याकूब प्रकट हुआ जीवन के बारे में बोलता है। आणि याकोब जे आपलं प्रगट जीवन आहे त्याच्या संबंधाने सांगतो. अरे तो जो बाहर का प्रकट का जीवन में प्रकट होता ही नहीं, तो अंदर का जीवन के बारे में संदेह है। आणि मग बाहेरच्या त्या प्रगट जीवनापासून जर दिसत नाहीये तर मग जे तुमचं रहस्य जीवन आहे त्याच्यामध्ये शंका आहे. अंदर का जीवन पाया करके खाने में विश्वास करना मुश्किल है। आणि मग ते आतमधलं जीवन तुम्हाला मिळालं, हा विश्वास करणं कठीण आहे. Praise the Lord। देखिए, मैंने आपको बताया अब्राहम जब विश्वास किया तभी वो धर्मी बना, आणि अब्राहमाने ज्या वेळेला देवाच्या वचनावर विश्वास केला त्यावेळेला तो नीतिमान झाला. और हमने जब याकूब दूसरा अध्याय के 21 में जो पढ़ा था, याकोब त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये आपण पाहिलं होतं. उस अर्पण करने के द्वारा वो धर्मी बना। आणि त्या अर्पणाच्या द्वारे तो नीतिमान झाला. इसका मतलब क्या मालूम है? आणि याचा अर्थ काय आहे? मानव जो पगला जो धर्मी बना, आणि पहिल्यांदा तो नीतिमान जो झाला वो रहस्य या अंदर का जीवन में उधार पाया, आणि तो आपल्या आंतरिक जीवनामध्ये तारण प्राप्त केलं. और तो जो दूसरा जो बताया, आणि दुसरं जे सांगितलं ये बाहर का या देही जीवन में उधार पाया। आणि त्याच्या बाहेरील म्हणजे त्याच्या त्या दैहिक जीवनामध्ये त्याचं तारण झालं. अंदर का उधार होने के समय में स्वर्ग से वाणी नहीं आएगा, आणि आतमधून ज्या वेळेला तारण होतं त्यावेळेला स्वर्गातून वाणी नाहीये. परंतु जब बाहर से जब जीवन का जब गवाही आएगा तब स्वर्ग से भी गवाही आएगा। आणि मग बाहेरच्या जीवनाच्या द्वारे ज्या वेळेला त्याचं तारण होतं त्यावेळेला स्वर्गातून सुद्धा त्याची वाणी येते. कितने लोग समझा? किती लोकांना समजलं? थोड़ा डीप गहराई में आप ध्यान में सुनेगा तब समझेगा। आणि खूप लक्ष देऊन ऐकाल त्यावेळेला समजेल. आपको जब आत्मा का जो उधार मिलता है, आणि ज्या वेळेला तुमचं आत्म्याचं तारण होतं उस समय में स्वर्ग ओपनली कुछ नहीं कहेगा, आणि त्यावेळेला स्वर्ग उघडपणे काही नाही सांगणार. परंतु विश्वास की परीक्षा में जब आप विजय पाएगा, आणि विश्वासाच्या परीक्षेमध्ये ज्या वेळेला तुम्ही विजय प्राप्त कराल तब स्वर्ग ओपनली बोलेगा। आणि त्यावेळेला स्वर्ग उघडपणे सांगेल. क्या बोला? काय? जब उत्पत्ति उसका 22 का 12 वचन की उस बी पाठ में हमने जो पढ़ा था थोड़ी देर पहले, उत्पत्ती त्याचा 22 वचनाचा 12 वचनाचा शेवटला भाग आपण पाहिला होता. अब मैं जानता हूँ। आता मला ठाऊक आहे. प्रभु क्या बोला? प्रभु काय म्हटला? अब मैं जानता हूँ। आणि आता मला माहित आहे. प्रियो, ये एक बात जानना, एक व्यक्ति के जीवन में विश्वास का परीक्षा होना एक बहुत बड़ा आदर का पदवी है। आणि एका विश्वासू व्यक्तीच्या जीवनामध्ये विश्वासाची परीक्षा होणं हे खूप आदराचं पद आहे. और उसके द्वारा हमें मिलने वाला अनुग्रह वो अवाच्य मतलब अवर्णनीय है, वर्णन से भी बाहर है। आणि त्याच्याद्वारे आपल्याला मिळणारे जी काय कृपा आहे ती एकदम अवर्णनीय आहे. हम लोग उसका हिसाब नहीं कर सकता। आणि त्याचा हिशोब आपण करू शकत नाही. ध्यान से सुनता है। आणि लक्ष देऊन ऐकत आहे. आप कोई परीक्षा में गुजरने के टाइम पर आप डरो मत प्रियो। आणि परीक्षेमधून जात असताना घाबरू नका फ्रेंड. आप कह रही है प्रभु अवर्णनीय रीति का मतलब फल या प्रतिफल प्रभु आपके लिए तैयार कर चुका है। आणि तुमच्या करता अवर्णनीय असं प्रतिफळ जे आहे ते प्रभूने तयार केलेलं आहे. कितने लोग उसको प्राप्त करने के लिए आज एक अच्छा नया निर्णय लेगा। आणि किती लोक त्याला प्राप्त करण्याकरता एक चांगला निर्णय घेतील. याकोब 1:12 में प्रभु का दास कहता है, याकोब त्याचा पहिला अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये प्रभूचा दास अशा प्रकारे सांगत आहे. धन्य है वह मनुष्य जो परीक्षा में स्थिर रहता है, क्योंकि वह खरा निकल कर वह खरा निकल कर जीवन का वह मुकुट पाएगा। देखा, जीवन का वो मुकुट पाएगा जिसकी प्रतिज्ञा प्रभु ने अपने प्रेम करने वालों से की है। हाय, वर्णन से बाहर आणि वर्णनाच्या पलीकडे. हालेलुया। हालेलुया. प्रियोम, उस इन प्रकार का विश्वास की परीक्षा में हमेशा विजयी होने लायक अपने जीवन को समर्पण करते जाना। आणि अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये विजय प्राप्त करण्याकरता नेहमी आपलं जीवन जे आहे ते समर्पित करत राहा. एक सच्चा भक्त के जीवन में एक खऱ्या भक्ताच्या जीवनामध्ये उसको कष्ट आएगा, त्याला कष्ट येतील, इनकारा जाएगा, आणि तो नाकारला जाईल, निंदा आएगा। त्याला निंदा येतील. क्यों? के मालूम है, असं का? आप यीशु मसीह के अनुरूप बनाए जा रहे हैं। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेचे तुम्ही बनवले जात आहात. प्रभु यीशु ने क्या कहा? प्रभु येशू ख्रिस्ताने काय म्हटलं आप प्रेम? भूल गया क्या?
तुम्ही विसरले का? प्रभु ने जो बुलाया वो बात भूल गया। आणि प्रभूने ज्या वेळेला तुम्हाला बोलवलं ते तुम्ही विसरले का? यूहन्ना 15:18-20। योहान त्याचा 15 अध्याय 18 ते 20 वचन. हाँ, यदि संसार से बैर रखता है हाँ। तो तुम जानते हो कि उसने तुमसे पहले हाँ। मुझसे बैर रखा। हाँ। यदि यदि तुम संसार के होते हाँ। तो संसार अपनों से प्रेम रखता, हाँ। परंतु इस कारण कि तुम संसार के नहीं, हाँ। वरन मैंने तुम्हें संसार में से चुन लिया है, हाँ। इसीलिए संसार तुमसे बैर रखता है। हाँ। जो बात मैंने तुमसे कही थी, दास अपने स्वामी से बड़ा नहीं होता। दास अपना स्वामी से बड़ा नहीं होता। कोई भी दास अपने स्वामी से बड़ा नहीं होता। स्वामी के जीवन में इतना निंदा सतावट तकलीफ हुआ है तो प्रियो दास के जीवन में उससे 2 डिग्री ज्यादा रहेगा। आणि मग कुठला पण दास आपल्या धण्यापेक्षा मोठा राहू शकत नाहीये. त्या धण्याच्या जीवनामध्ये जर दुःख संकट कष्ट जर आलेले आहे तर त्या दासाच्या जीवनामध्ये त्याच्यापेक्षा थोडेफार 2-5% जास्त कष्ट येतीलच. Praise Lord. मत्ती उसका 10:22 वचन। मग ते त्याचा 10 अध्याय त्याचं 22 वचन. सारा वचनों को पढ़ने के लिए भी टाइम थोड़ा अतिक्रम हो गया है। मेरे हाँ। नाम के कारण सब लोग तुमसे बैर करेंगे, हाँ। पर जो अंत तक धीरज धरे रहेगा हाँ। उसी का उद्धार होगा। प्रियो हमारे इस छोटा सा जीवन में जितना भी तकलीफ आए कष्ट आए उसको देख के भाग जाना नहीं प्रियो। आणि आपल्या उसमें जीवनामध्ये होकर के गुजरने के लिए अपने जीवन को समर्पण करते जाना। आणि आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख कष्ट आले तरी ते बघून आपल्याला पळायचं नाहीये, तर त्याच्यामधून पार होण्याकरता आपण स्वतःला समर्पित करायचंय. प्रभु का जीवन की आस्वादन में बढ़ने वाला मार्ग मृत्यु का मार्ग है। आणि प्रभूच्या जीवनाच्या चव चाखून जगणारा जो आस्वादन घेऊन जगणारा जो मार्ग आहे तो जीवनाचा मार्ग आज आहे. लोगों को मृत्यु का मार्ग अच्छा नहीं लगता। आज लोकांना तो मरणाचा मार्ग नाही आवडत प्रियो ये सक्रिय मार्ग अच्छा नहीं लगता। आणि हा संकुचित मार्ग लोकांना नाही आवडत. लोग जीवन के मार्ग में चलने के लिए नहीं चाहता। आणि लोक त्या जीवनाच्या मार्गामध्ये चालायची त्यांची इच्छा राहत नाही. सत्य वचन को थामा रहने के लिए उत्साह नहीं। आणि सत्य वचन पकडून राहण्याकरता उत्साह नाही. प्रेषित पौलुस का एक छोटा गवाही के शब्द सुनो। आणि प्रेषित पौलाचा एक छोटा साक्षीचा शब्द ऐका. 2 कोरिन्थी 4 दुसरे करंदीकराचं पत्र 4 अध्याय 8 से 12। 8 ते 12 वचन. हम चारों ओर से क्लेश तो भोगते हैं, हाँ। पर संकट में नहीं पड़ते, हाँ। निरुपाय तो है हाँ। पर निराश नहीं होते, हाँ। सताए तो जाते हैं हाँ। पर त्यागे नहीं जाते, हाँ। गिराए तो जाते हैं पर नष्ट नहीं होते। हाँ। हम यीशु की मृत्यु को यीशु की मृत्यु को अपनी देह में हर समय लिए फिरते हैं, हाँ। कि यीशु का जीवन भी हमारी देह में प्रकट हो। देखा, यीशु का जीवन हमारे जीवन में प्रकट होना है तो यीशु की मृत्यु को हमारे जीवन में लेना है प्रियो। आणि ख्रिस्ताचं जीवन आपल्या जीवनाच्या द्वारे जर प्रगट होऊन लोकांना मिळायचं आहे तर मग ख्रिस्ताचं मरण आपण आपल्यावर घेऊन जीवन जगायचंय. अब ये वचनों को घर में जाकर थोड़ा ध्यान करना प्रियो। आणि ही वचन घरामध्ये जाऊन जरा मनन करा. ऐसा नहीं, पहला कोरिन्थी 15:31 में पौलुस बोलता है मैं रोज मरता है, मृत्यु के अनुभव में मैं गुजरता हूँ। आणि मग पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय त्याच्या 31 वचनामध्ये प्रेषित पौल असं म्हणतो की दररोज मी मरतो, म्हणजे तो मरणाच्या अनुभवामधून जात आहे. आज कितने विश्वासी लोग, कितने मसीह लोग अपने शरीर को क्रूस पर चढ़ाने के लिए तैयार है। आणि आज किती ख्रिस्ती लोक आपलं शरीर वधस्तंभावर चढवायला तयार आहे, अपने स्वयं को इनकारने के लिए तैयार है। आपल्या स्वतःला नाकारायला तयार आहे. आज का विश्वासी को बिल्कुल चाहते नहीं। आणि आजचे जे विश्वासू आहेत त्यांना अजिबात आवडत नाही. ऐसे बात, ऐसे प्रचार भी नहीं सुनना चाहता। आणि असा प्रचारही त्यांना नाही आवडत. आज कितने लोगों को आज का प्रचार अच्छा लगता। आज किती लोकांना आजचा प्रचार चांगला आहे. मैंने कोई मेरा इच्छा बोला प्रियो। आणि मी माझी इच्छा सांगितली का? आप एक विजयी होकर के स्वर्ग में आदर पाने का मार्ग बताया। आणि एक विजय होऊन स्वर्गामध्ये आदर प्राप्त करण्याचा एक मार्ग मी सांगितला. प्रियो हमेशा प्रेरित विजयी होकर के जीवन बिताए हुआ प्रेरित पौलुस कहता है। आणि एक विजय जीवन जगलेला प्रेषित पौल असं सांगतो. गलातियों 2:20 गलातीकराचं पत्र 2 अध्याय त्याचं 20 वचन. मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया। आणि मी प्रभू येशू ख्रिस्तासोबत वधस्तंभावर खिळवेला गेलो. गलातियों 5:24 गलातीकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 24 वचन. मेरे इच्छा और अभिलाषा क्रूस पर। आणि मी माझी इच्छा आणि अभिलाषा सहित माझं शरीर त्या वधस्तंभावर टांगलेलं आहे. गलातियों 6:14 आणि गलातीकराचं पत्र 6 अध्याय मेरी भी 14 दुनिया वचन. सूली पे। आणि माझ्या करता हे जग जे आहे त्या वधस्तंभावर खिळलेलं आहे. क्या समझे? काय समजलं फ्रेंड? समय आगे बढ़ गया इसलिए मैं थोड़ा तेज जा रहा हूँ। आणि वेळ निघून गेलाय म्हणून मी पटापट सांगत आहे. आपको भी तकलीफ होगा। आणि तुम्हालाही त्रास होईल. एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो. कई लोगों को
ये टेस्ट नहीं लेगा। परंतु शारीरिक मनुष्य हाँ परमेश्वर की आत्मा की बातें ग्रहण नहीं करता, हाँ। क्योंकि वे उसकी दृष्टि में मूर्खता की बातें हैं, हाँ। और न वह उन्हें जान सकता है, हाँ। क्योंकि उनकी जांच आत्मिक रीति से होती है। आपको समझ में आया? तुमच्या लक्षात आलं का? जिनको ये संदेश अच्छा नहीं लगा, आणि ज्याला कोणाला हा संदेश चांगला नाही वाटला, पहले बात एक ही उधार नहीं पाया होगा, आणि पहिली गोष्ट त्याचं तारण नसेल झालेलं, नहीं तो उधार पाने के बाद में भी अभी शारीरिक दिशा में होगा। आणि तारण प्राप्त झाल्यानंतरही शारीरिक अवस्थेमध्ये असेल. Praise the Lord. आपको जानना चाहिए। तुम्हाला जाणायला पाहिजे. आप इस संदेश को मैं आपको बताना चाहता हूँ, अभी सुनने के बाद में 10 बार यूट्यूब में भी सुनेगा तो भी जिस गहराई में मैं आपको बता रहा है आपको समझना मुश्किल है। आणि हा संदेश तुम्ही आता जरी ऐकला आणि त्याच्यानंतर युट्यूबवर 10 वेळा जरी ऐकला तरी सुद्धा ज्या गहनतेमध्ये मी सांगायचा प्रयत्न केला ते पूर्ण त्याच गहनतेमध्ये समजणं कठीण आहे. आप एक विश्वासी होते हुए आणि तुम्ही एक विश्वासू असताना दुनिया की खुशियों में, दुनिया में घूमते फिरते हुए आनंद पाने में जाता है तो ओपनली आप यीशु मसीह को इनकार। आणि मग तुम्ही ख्रिस्तामध्ये असताना सुद्धा जगाचा आनंद प्राप्त करण्यासाठी तुम्ही जर जात आहात तर तुम्ही प्रभूला नाकारलंय. समझ में आ रहा है क्या? लक्षात येत आहे का? दुनिया की कोई बातों में अगर आपको आनंद लग रहा है, आणि जगाच्या कुठल्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला आनंद वाटत आहे प्रियो भक्त का आनंद हमेशा प्रभु को बसती है। आणि भक्ताचा आनंद नेहमी प्रभूची उपस्थिती और आहे. भजन संहिता 16:11 में लिखा तेरी उपस्थिति में आनंद का कमी है, आणि भरपूरी है। स्तोत्र 16 त्याच्या 11 वचनामध्ये लिहिलेलं आहे की हे देवा तुझ्या उपस्थितीमध्ये आनंदाची भरपुरी आहे. उससे बड़ा आनंद कहाँ मिलेगा प्रियो? आणि त्याच्यापेक्षा जास्त आनंद कुठे भेटेल आपको प्रियानो? प्रभु की उपस्थिति आनंद नहीं लग रहा है, इसलिए आप दुनिया का मिट जाने वाला आनंद पाने के लिए मूल्यवान समय को आप खर्च करता है। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला आनंद नाही भेटत आहे म्हणून तो आनंद प्राप्त करण्याकरता तुम्ही जगामध्ये जात आहात. Praise the Lord. Praise the Lord. आपका जीवन में आपने सच्चा आनंद का स्रोत अभी तक नहीं जाना, आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये खरा आनंदाचा जो स्रोत आहे तो नाही जाणला इसलिए आप झूठे आनंद के पीछे भाग रहे हैं। आणि म्हणूनच खोट्या आनंदाच्या मागे जात आहे. दुख है प्रियो, दुःख आहे प्रेम, दुख है। दुःख आहे. तो इसलिए मैं एक बात बोल करके मैं समाप्त करूंगा। आणि एक गोष्ट सांगून या ठिकाणी मी थांबेल. मुझे मालूम है कि समय आप लोग सोचता होगा आज प्रभु का दास जैसे बोला वैसे ही नॉन स्टॉप है। आणि मग तुम्ही विचार करत असाल प्रभूच्या दासाने जसं सांगितलं तसं न थांबता जात आहे. मुझे बोलने के लिए और भी 1 घंटे का संदेश है मेरे पास, आणि अजून बोलण्याकरता 1 तासाचा संदेश माझ्याकडे लेकिन आहे. आखिर में इस्राएल लोगों ने कबूल किया हुआ ये कबूली शब्द पढ़ करके मैं समाप्त करना चाहूंगा। आणि इस्रायल लोकांनी मान्य केलेला त्यांचा तो एक शब्द वाचून या ठिकाणी मी थांबेल. यशायाह 26 अध्याय का 13 वचन, यशाया 26 अध्याय त्याचं 13 वचन. हे हमारे परमेश्वर यहोवा, तेरे सिवाय और स्वामी भी हम पर प्रभुता करते थे। प्रियो कितने लोग आज ये सच्चाई कबूल करेगा? आणि किती लोक या गोष्टीला मान्य करतील? कितने लोग ये सच्चाई के सामने आज सुना हुआ संदेश के सामने अपने आप और भी एक सही सरेंडर के साथ समर्पण करेगा? आणि किती लोक आता ऐकलेल्या संदेशासमोर आपल्या स्वतःचं जीवन समर्पित करतील? और भी कितने स्वामी लोग प्रभुता कर रहे हैं? आणि अजून किती स्वामी लोक प्रभुत्व करत आहे? इसलिए कई लोग सिर्फ संडे विश्वासी है, आणि काही लोक फक्त रविवारचे विश्वासू आहे. वो मंडे ट्यूसडे वेडनेसडे सैटरडे ऐसा मीटिंग उनको परवाह नहीं। आणि सोमवार मंगळवारच्या मीटिंगला जे आहे ते त्यांना परवा नाही. आपको मालूम है आप पर कौन प्रभुता कर रहा है? आणि तुमच्यावर कोण प्रभुत्व करत आहे? बहाना मत बोलना प्रियो, कारण नका सांगू. आपका विश्वास को परखो, तुमचा विश्वास पारखा. आप विश्वास में एक नहीं परखो। तुम्ही विश्वासात आहात का नाही पारखा. एक संगति में नष्ट होगा तो आप एक सच्चा भक्त है तो रोएगा, प्रभु के सामने गिड़गिड़ाएगा, प्रभु मार खोलेगा। आणि एक जरी संगती नष्ट झाली तर तुम्ही रडाल आणि प्रभू समोर क्षमा मागाल. नहीं तो प्रभु का वचन कहता है तो झूठा है। नाहीतर मग प्रभूचं वचन सांगतं की तू खोटा आहे. पहले योहन्ना 2:4 हमने पढ़ा था, उसमें सच्चाई नहीं। आणि मग 1 योहान 2 अध्याय 4 वचन वाचलं होतं की त्याच्यामध्ये सत्य नाही. बोलने का मालूम यीशु मसीह नहीं,
सांगायचं तात्पर्य प्रभु येशू ख्रिस्त नाही बोलने का तो वजन नहीं, आणि सांगायचं तात्पर्य वचन नाही झूठा भक्त ठहरेगा प्रिय। आणि मग तो खोटा भक्त ठरेल। अपना गलती प्रभु के सामने कबूल कर, आपल्या चुका प्रभु समोर मान्य करा अच्छा गहराई में मन फिरो प्रिय, आणि खूप मोठा पश्चाताप करा सच्चा समर्पण करो, आणि खरं समर्पण करा प्रभु आपको विजय देगा। आणि प्रभु तुम्हाला विजय देईल तो ये वचनों के द्वारा आपको बहुत आशीष दे, आणि प्रभु या वचनाच्या द्वारे तुम्हाला खूप आशीर्वाद देऊ। प्रभु को महिमा मिले। प्रभुचा गौरव हो। आमीन। आमेन।